रेकॉर्डिंग सुरू व्हायचं एक मिनिट. हा सर. येस. नमस्कार, मी अर्चित गोखले, महाराष्ट्र सेवा संघाच्या विज्ञान विभागातर्फे सर्व विज्ञान प्रेमींचे स्वागत करतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊकच असेल की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वेगळे वैज्ञानिक उपक्रम, सेमिनार, वर्कशॉप आयोजित करत आहोत आणि गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे ऑनलाईन वेबिनार्स ह्या प्रकारालाही आपण सगळेच आता सरावलो आहोत. विज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यंदाही आमच्या टीमने वेगळे मार्ग शोधून ऑनलाईन स्वरूपात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला. आम्हाला ह्या वर्षी सुद्धा मुंबई बाहेरच्या शाळांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खगोलशास्त्र, 3D प्रिंटिंग, चाइल्ड सायकोलॉजी, भटकंतीमधील विज्ञान वाटा, भारतीय मॉन्सूनचे गणित अशा अनेक विषयांवर विज्ञान विभागाने वेबिनार आयोजित केले. गेल्या वर्षीच्या मालिकेत सूर्यग्रहण आणि अधिक मास या दोन खगोलीय घटनांच्या निमित्ताने आपण त्या विषयांची शास्त्रीय आणि तरीही रंजक अशी माहिती घेतली. आजचा आपला विषय आहे शून्य छाया दिवस. विशेष म्हणजे महाराष्ट्रात दक्षिणेकडच्या काही गावांमध्ये तो आजच आहे, पण आपल्या मुंबईत तो पुढील रविवारी असणार आहे. सावली मागचं खगोलशास्त्र काय, हा शून्य छाया दिवस नेमका कधी येतो, त्यामागचं वैज्ञानिक गुपित काय, हा दिवस आपण कसा प्रत्यक्ष अनुभवू शकतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला आज आपण जमले आहोत. आजचे आपले वक्ते श्री हेमंत मोने सर हे आकाश मित्र मंडळ या कल्याणच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी 1986 साली स्थापित झाली. या संस्थेतर्फे 9 नोव्हेंबर 1986 रोजी संपूर्ण देशभरातल्या खगोल अभ्यासकांचं पहिलं संमेलन आयोजित करण्यात आलं. आकाश मित्र मंडळाने खगोलशास्त्राची संबंधित असलेल्या सर्व लोकांची निर्देशिका प्रकाशित केली असून ती अनेक अभ्यासकांना मोफत उपलब्ध करून दिली आहे. MKCLच्या सहयोगाने आकाश मित्र ही संस्था ऑनलाईन प्राथमिक खगोलशास्त्र वर्ग आयोजित करते व ते सर्वांना विनाशुल्क उपलब्ध असतात. GMRT पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात आकाश मित्रचा गेली अनेक वर्ष सक्रिय सहभाग असतो. या संस्थेतर्फे अनेक आकाश दर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मोने सर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिबिराचे मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून 1998 पासून कार्यरत आहेत. नभांगण पत्रिका नावाचं द्वैमासिक गेली 31 वर्ष त्यांनी प्रकाशित केलं. मुंबई विद्यापीठात ते खगोलशास्त्राचे मानद व्याख्याते आहेत. ग्रहण, हॅली धूमकेतू, रामानुजन अशा अनेक विषयावर त्यांची प्रत्येकी 100हून अधिक व्याख्याने झाली आहेत. नुसत्या डोळ्यांनी आकाश दर्शन, ॲस्ट्रॉनॉमी ऑफ एक्लिप्सेस, ग्रहण हस्तपुस्तिका, ग्रहणे चंद्र सूर्याची, आकाश दैनंदिनी, आकाश गमती अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कालनिर्णय युवा कॅलेंडर, मराठी विज्ञान परिषद अंक, लोकसत्ता, सकाळ अशा नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. ते राष्ट्रीय कॅलेंडर पॉकेट कॅलेंडरच्या स्वरूपात 2012 पासून दरवर्षी प्रकाशित करतात. संगमनेर येथे 16व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनात आदर्श विज्ञान प्रसारक म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. मराठी विज्ञान परिषदेकडून देखील त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. कल्याण रत्न पुरस्कार 1991 आणि 2001 च्या राष्ट्रीय जनगणनेच्या कामाबद्दल अनुक्रमे राष्ट्रपती कांस्य व रौप्य पदक व प्रशस्ती पत्र सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. 1915 साली ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या हस्ते इंदिराबाई अत्रे आदर्श शिक्षक पुरस्कार, 1918 साली सुभेदारवाडा गणेशोत्सव समितीतर्फे शताब्दी पुरस्कार. आपण सर्वजण त्यांच्याकडून शून्य छाया दिवस या विषयी माहिती घ्यायला उत्सुक असालच. त्यामुळे आता अधिक वेळ न घेता मी मोने सरांचं सर्व उपस्थितांतर्फे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. हे सादरीकरण झाल्यावर आपल्या शंकांचं निरसन करण्यास देखील ते उत्सुक आहेत.
तरी आपल्याला असलेल्या शंका आपण चॅटबॉक्स मध्ये इंग्लिश अथवा मराठीत टाईप करून विचारू शकता. मात्र आपले प्रश्न आजच्या विषयाला धरूनच असू देत. हा कार्यक्रम फेसबुकवरही प्रसारित होत आहे, त्यामुळे अजून कोणाला सहभागी व्हायचं असेल तर तिथूनही बघण्यासाठी इतरांना जरूर सांगू शकता. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग 2-3 दिवसांनी आमच्या YouTube चॅनलवर उपलब्ध केले जाईल. धन्यवाद. मी मोने सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यान सुरू करावं. More sir is right now. I think by I think mistake he's he has left the disconnected. meeting. Yes. तांत्रिक अडचणी आल्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया थोड्या वेळ वाट पाहावी. आम्ही लवकरच कार्यक्रम सुरू करतो.
हाँ मोने सर. हाँ सर बोला. हा थँक्यू अर्चित. जरा अडथळा आला थोडा लाईट गेल्यामुळे, पण ठीक आहे. ऐकू येतंय माझं? हो हो ऐकू हॅलो. येतंय. ऐकू येतंय. हा हा येतंय येतंय. हा ठीक आहे. आणि आता लाईट पण आलेत नेमके, पण एक अजून 5 मिनिटं आत्ता लाईट आली. हॅलो सर. आपण आज शून्य सावली दिवसाबद्दल बोलतो आहोत. तर एक गोष्ट लक्षात आपल्या आहेत सगळ्यांच्या, ती म्हणजे अशी की काही वस्तू आपली जन्मभर पाठ सोडत नाही. त्यातली सावली ही एक गोष्ट आहे की जी आपली पाठ कधी सोडत नाही. अतिशय गोड शब्द आहे. मला आठवतं लहानपणी काही लहान मुलांची काही ती बडबड गीतं असतात ना, त्याच्यामध्ये असं एक बडबडी गीत होतं की लहान माझी बाहुली मोठी तिची सावली वगैरे वगैरे. असं कधीतरी ऐकल्याचं मला आठवतंय. आपल्याला थंडावा हवा असेल तर आपण मग झाडाच्या सावलीमध्ये जातो. पण आता ही जी सावली आहे ती आपल्याला माहिती आहे की लहान आणि मोठी अशी दोन्ही होते. आपला अनुभव आहे की आपण जर सकाळी फिरायला गेलो कुठे, सूर्य उगवत असेल, थोडा वर आला असेल, तर आपल्या लक्षात येईल की सावली आपली लांब पडते. पण नंतर जसा वेळ जाईल, म्हणजे सूर्य जसा जसा वर येईल, तशी सावली आपली लांबीने कमी होत जाते. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल सगळ्यांसाठी, म्हणजे त्याचं उत्तर आपण दिलंच पाहिजे पार्टिसिपंट्सनी असं नाही, पण एक प्रश्न आपल्याला मग पडेल की मग सर्वात लहान सावली केव्हा पडेल? म्हणजे रोज सावली पडते आपली, ती लहानात लहान एका क्षणी असते आणि पुन्हा ती मोठी होते. पुन्हा दुसरं असं की वर्षभर जर आपण निरीक्षण केलं तर लहानात लहान सावली ही रोज त्याच लांबीची असत नाही. म्हणजे कधी थोडी मोठी, लहानात लहान पण कमी जास्तपणा येतो. पण मूळ मुद्दा असा की लहान सावली केव्हा पडते? लहानात लहान सावली कोणत्याही दिवसाचा आपण विचार करूया तर केव्हा पडते? तर माध्यान्ह हा शब्द आपण ऐकलाय. माध्यान्ह म्हणजे नून. आता नून कशाला म्हणायचं? तर सूर्य हा जास्तीत जास्त जेव्हा उंच येतो आकाशात, एक गैरसमज आपला अनेक लोकांचा असतो, तो आपण दूर करूया की माध्यान्ह होते तेव्हा सूर्य डोक्यावर येतो. असं नाही होत. डोक्यावर रोज येत नाही, पण जास्तीत जास्त उंच मात्र येतो, दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे. तर तो जास्तीत जास्त उंच जेव्हा येतो तेव्हा सावली कमीत कमी होते. आणि हे लॉजिक पटण्यासारखं आहे आपल्याला. सकाळी आणि संध्याकाळी सूर्य क्षितिजा जवळ असतो त्यामुळे सावली लांब असते. सूर्य जितका उंच तितकं सावली आखूड होत जाते.
आणि त्यामुळे जास्तीत जास्त उंच जेव्हा 12 वाजता सूर्य असतो तेव्हा सावली लहानात लहान असते त्या दिवसासाठी. तेव्हा आता आपल्याला प्रश्न असा पडला की आपल्या डोक्यावर सूर्य येईल की नाही कधीतरी, आणि जर तो तसा डोक्यावर आला बरोबर तर ऐकू येते ना? हॅलो हॅलो. हो, व्यवस्थित ऐकू येते, व्यवस्थित ऐकू हा येते. हा 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 करेक्ट. तर आपल्या डोक्यावर कधीतरी येईल येईल की नाही वर्षभरामध्ये असं आपल्याला, आणि तसा तो आला तरच आपली सावली अगदी कमीत कमी म्हणजे पायाखाली पडणार, म्हणजे ती दिसणार नाही. म्हणून त्याला झिरो शॅडो डे असं म्हणायचं. झिरोचे अर्थ दोन होतात, की झिरोचं म्हणजे अस्तित्व नसणे, आणि काही वेळेला झिरोचा अर्थ आपण न दिसणे असा सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ मला एक प्रहसन मी पाहिलं होतं, ते मुद्दाम मी सांगतो तुम्हाला त्या ह्याच्यासाठी म्हणून, एक उदाहरण म्हणून, की एका माणसाची नोट पडली, 2 माणसं बोलत होती, आणि मग त्या दुसऱ्या माणसाने एक चातुर्याने काय केलं, नेमका दुसरा जो माणूस होता ज्याची जो नोट पडली नव्हती त्याने त्या नोटेवरच पाय ठेवला. तो पहिला मनुष्य शोधत बसला, अरे नोट कुठे आहे, नोट कुठे आहे. हा पण त्याला म्हणत होता, ते पाय न हलवता म्हणत होता, हा जरा इकडे असेल तिकडे असेल वगैरे वगैरे. तर ती नोट नव्हती का? नोट होती. दिसत होती का? नव्हती, कारण पायाखाली होती. आता नेमकं असंच होणार आहे की सावली आपल्या पायाखाली येणार आहे किंवा येते दरवर्षी. मग आपल्याला प्रश्न पडेल की दरवर्षी सावली जर आपल्या पायाखाली येणार असेल तर तो दिवस कोणता? मग आता आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये सांगण्यात आलं की तो दिवस म्हणजे 16 मे, आता सध्या कमिंग लवकरचा, दोनदा येणार आहे. पुढचा दिवस आपण नंतर बघू, पण 16 मे पुढचा रविवार या दिवशी सावली आपल्या पायाखाली येणार आहे. आता हे कसं झालं, आपल्याला मग व्याख्यान ठेवण्याचं प्रयोजन काय? सांगून झालं 16 मेला बघा. पण हे बघा, एखादा पदार्थ कोणीतरी आपल्याला आणून देतो चव घेण्यासाठी, मग आपण तो पदार्थ खातो, आणि मग आपल्याला अशी इच्छा होते की आपण तो पदार्थ घरी करून पाहूया. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याची रेसिपी लागते, नाहीतर मग नुसतीच चव घ्यावी लागते. आपला हा प्रश्न किंवा आपलं ह्या व्याख्यानाचं प्रयोजन तसंच आहे की 16 मे हा दिवस कुठून काढला, तर तो कसा समजावून घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट अशी की कल्याण, ठाणे ह्या लोकांना तो 16 मे हा दिवस आहे, पण भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या आपण म्हणूया अन्य लोकांना हाच दिवस शून्य सावलीचा नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा की शून्य सावली केव्हा पडेल, तो दिवस कसा समजावून घ्यायचा, हे आपल्याला आज बघायचं आहे स्लाइड्स द्वारा. तर ते आपण जरा बघूया. ते बघत असताना म्हणजे आपल्याला या तारखा ह्याच का आल्या हे बघायचंय. आता एक लक्षात घ्या मंडळींनो, की सूर्य डोक्यावर पाहिजे. मग आपण पहिली स्लाइड पाहूया. अर्चित स्लाइड दाखवणार? हा बघा, ही वरती लिहिले सिलेस्शियल स्फिअर, म्हणजे हा खगोल आहे, आणि खगोलामध्ये काही वर्तुळ दाखवले. एक पांढरं वर्तुळ आहे ते क्षितिजाला समांतर आहे, ते म्हणजे आपलं होरायझन किंवा क्षितिज आहे. आणि एक लाल वर्तुळ दाखवलेला आहे, आणि मध्ये पृथ्वी आहे, म्हणजे हा पृथ्वी गोल नाहीये दाखवलेला आहे, तो खगोल आहे, आणि पृथ्वी गोल मध्ये दिसतोय सेंटरला. आता एक आपल्या लक्षात येईल की पृथ्वीवरती एक मोठं वृत्त असतं, त्याला आपण विषुववृत्त, इक्वेटर असं म्हणतो. तर त्या विषुववृत्तावर ला समांतर असं एक लाल रंगाचं वर्तुळ आपल्याला दिसतंय. आणि ते आपल्याला कळतं पण आहे की ते लाल रंगाचं वर्तुळ हे आपल्या पृथ्वीवरच्या विषुववृत्ताला समांतर आहे किंवा त्याचं प्रोजेक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर सूर्य विषुववृत्तावर ज्या दिवशी असेल, म्हणजे आकाशातल्या वैश्विक वृत्तावर, त्या दिवशी सूर्य विषुववृत्तावर, पृथ्वीच्या विषुववृत्तावर जी माणसं राहतात त्यांच्या बरोबर डोक्यावर माध्यान्ही येईल.
आता माध्यान्नीचा एक अर्थ अजून हिरव्या वर्तुळावरून आपण समजावून घेऊया. हिरव्या रंगाचं जे वर्तुळ दाखवलंय ना, ते बघा नॉर्थ म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते आणि त्या डोक्यावरच्या बिंदूकडून जाते. त्या डोक्यावरच्या बिंदूचं नाव झेड असं असतं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. एकदम आपल्या बरोबर परपेंडिक्युलर वरचा बिंदू, त्याला मध्यमंडल किंवा मेरिडियन असं म्हणतात. तर आकाशातली कोणतीही वस्तू जी असते ना, मग तो तारा असो, सूर्य असो, चंद्र असो, तो तिकडे पूर्वेच्या भागात उगवतो, मग वरवर येतो आणि त्याला ते क्रॉस करावं लागतं हिरवं वर्तुळ म्हणजे मध्यमंडल. तर त्याच्याशिवाय तो जाऊच शकत नाही पुढे, खाली उतरूच शकत नाही. मांडवा खालून जाणे असा एक आपल्याकडे प्रचार आहे, तर असं तो त्याच्या खालून नाही जाऊ शकत. तर या विषुववृत्तावर जेव्हा सूर्य येईल आणि माध्यान्ह होईल, तेव्हा विषुववृत्तावरच्या लोकांना 0 शॅडो डे असेल. मग आता ह्या तारखा कोणत्या? तर मला असं वाटतं तुमच्यापैकी ज्या ऐकतात त्या बऱ्याच लोकांना हे सांगता येईल. कारण आपण लहानपणापासून काही शालेय भूगोलामध्ये शिकलेलो असतो की 4 तारखा इंग्रजी आपल्याला माहिती आहे. त्यातल्या 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या तारखांना सूर्य वैश्विक वृत्तावर असतो, म्हणजे लाल वर्तुळावर. आणि त्यामुळे हे 2 दिवस 0 शॅडो डे असे होतील. पण कोणाला? तर जी मंडळी पृथ्वीच्या विषुववृत्तावर राहतात त्यांना. तर आता बाकीच्या लोकांना मग केव्हा येणार 0 शॅडो डे? तर आपण ते जरा बघूया. 0 शॅडो डे करता सूर्याचा मार्ग कसा आहे? सूर्य काही नेहमी विषुववृत्तावर राहणार नाहीये. तो जर विषुववृत्तावर कायम राहत असता आकाशातल्या वैश्विक वृत्तावर, तर रोजच पृथ्वीच्या विषुववृत्तावर राहणाऱ्या लोकांच्या माध्यान्नी तो डोक्यावर आला असता. पण तसं होत नाही, कारण सूर्य कायम विषुववृत्तावर राहत नाही. तर तो विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला जातो. आता तुम्ही जी आकृती बघताय त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की बघा, एक इथे विषुववृत्त आपण आडवं केलंय बरं का सोयीसाठी. मगाशी असं उभं होतं, आकाशात ते खरं उभंच असतं, पण इथे सोयीसाठी आपण विषुववृत्त आडवं केलंय आणि त्याला एक पिवळं वर्तुळ आपल्याला छेदताना दिसतंय. आपला जो सूर्य आहे ना, तो सूर्य ह्या पिवळ्या वर्तुळावर चक्कर मारतो. आता खरं म्हणजे सूर्य नाही फिरत, पृथ्वी फिरते सूर्याभोवती. पण पृथ्वीवरून पाहणाऱ्याला सूर्यच आपली जागा बदलतोय असं दिसतं आणि म्हणून दिसतं ते आपण खरं आहे असं मानूया. दिसतं तसं नसतं असं म्हणतात, पण आता दिसतं ते असतं असं म्हणू आपण. आणि म्हणून आपल्याला सूर्य ह्या पिवळ्या वर्तुळावरती चक्कर मारणार आहे हे आपल्याला दिसणार आहे किंवा दिसतं. तर त्यातले आपण जरा मुद्दे म्हणजे हे पाहूया. काही 4 मुद्दे त्यातले जे पॉइंट्स आहेत ते महत्वाचे आहेत. ते कुठले ते बघूया आपण. इथून काय प्रॉब्लेम नाही, जरा बरं दिसते. ह्या पिवळ्या वर्तुळावरती आपल्याला दिसतंय की हे पिवळं वर्तुळ म्हणजे त्याला आता पिवळं असायचं नाही, ते तुमच्या सोयीसाठी मी सांगितलं. त्याला म्हणायचं आयनिक वृत्त, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला एक्लिप्टिक म्हणतात. या हा सूर्याचा मार्ग सोप्या भाषेत म्हणजे. तर हा जो सूर्याचा मार्ग आहे याच्यावर तुम्हाला असं दिसतंय की हे सूर्यमार्ग तांबड्या वर्तुळाला, लाल वर्तुळाला म्हणजे वैश्विक वृत्ताला 2 बिंदूत छेदतंय. ते 2 बिंदू म्हणजे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. त्यातला जो अलीकडचा बिंदू आहे तुमच्या बाजूला तो 21 मार्च आहे. तुम्हाला दिसतही असेल ते तारीख लिहिले तिथे. तिथून सूर्य प्रवास करतो बघा. आता असा वरवर जाणार आहे. वर असं म्हणायचं नाही, आता आपल्याला दिशांचा संदर्भ घ्यायचा तर तो उत्तरेकडे जाणार आहे आणि मग तो जास्तीत जास्त उत्तरेला 22 जूनला पोहोचेल आणि तेव्हा त्याचं वैश्विक वृत्तापासूनचं अंतर अंशात्मक असेल 23.5 डिग्री. आता आपण त्या उत्तरेला नाही आहोत तेवढ्या, तर आपण मध्ये कुठेतरी आहोत.
म्हणजे शून्य विषुववृत्तावर नाही आणि 23.5 वर पण नाही. हा तर जास्तीत जास्त उत्तरेला सूर्य एकच कुठं ते वापरलं गेलं. एकच. त्याला म्हणा तिकडे हे मी आता याच्यावर बोलतोय. हॅलो हा तर आपण 0 म्हणजे विषुववृत्तावर पण नाही आणि जास्तीत जास्त उत्तरेला जो 23.5 वर बिंदू आहे तिथे पण नाही, मध्ये कुठेतरी आपण आहोत 19 अंशावर. म्हणजे याचा अर्थ असा की सूर्य विषुववृत्तापासून 19 अंश जेव्हा उत्तरेला जाईल तेव्हा तो मुंबई किंवा कल्याणकरांच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात तो माध्यांनी डोक्यावर येईल आणि मग तसा तो आला की आपल्याला शॅडो पायाखाली येईल आपल्या, आणि म्हणून त्याला 0 शॅडो डे असं म्हणतात. आता 0 याचं कसं आहे, कुठल्याही गोष्टीचा अर्थ संदर्भाने घ्यायचा असतो. आणि जेव्हा आपल्याला विज्ञान प्रसारकाला ही एक काळजी घ्यावी लागते की त्याचं जे टायटल आहे कार्यक्रमाचं ते त्याला त्याच्या पूरक किंवा आकर्षक पण फारसा सत्याचा अपलाप न करता द्यावं लागतं. म्हणजे ते PhDचे जे प्रबंध असतात ना त्यांची ऑफ DNA अँड RNA इन सम काय व्हर्टिब्रेट्स स्टडी ऑफ दिस थिंग्स वगैरे असं लांबलचक असतं. आपल्याला जेव्हा विज्ञान प्रसार करायचा असतो तेव्हा असं लांबलचक नाव काहीतरी देऊन चालत नाही. मग थोडा त्याच्यामध्ये संदर्भाने आपण लक्षात घ्यायला लागतो. त्यामुळे पुष्कळ वेळा अशी चर्चा होते की 0 शॅडो डे 0 कशाला म्हणायचं, त्याला मिनिमम का नाही म्हणायचं. पण मागाशी आपण पाहिजे की मिनिमम सॉल्यूशनच असते, पण ह्या दिवशी मिनिमम मधली मिनिमम. मग मला कोणी सुपरलेटिव्ह मिनिमम तर आपण ते वापरूया, पण अदरवाईज ती पायाखाली येणार हा त्यातला मुद्दा आहे. मग आता आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये की विषुववृत्तावरच्या लोकांना तो डोक्यावर येईल हे आपण पाहिलं, पण विषुववृत्तावर 21 मार्चला येतो का 22 मार्चला येतो वगैरे असा लोक बऱ्याच वेळेला वाद घालतात. पण काय आहे की आपण कॅलेंडर पूर्ण दिवसाचं घेतो, त्यामुळे कधी आपलं वर्ष 365 दिवसांचं असतं तर कधी 366 दिवसांचं. त्यामुळे हे विषुववृत्तावर येण्याचा जो दिवस आहे सूर्याचा आणि वेळ आहे ती थोडी मागे पुढे होते. तर यावर्षी दाखवलंय आपल्याला की विषुववृत्तावर म्हणजे जो वसंत संपात बिंदू आहे सूर्य शनिवारी 20 मार्चला येऊन गेला 3:07. त्या दिवशी म्हणजे 20 मार्चला विषुववृत्तावरच्या लोकांना शून्य सावली अनुभवायला मिळाली असेल. आणि आता तो जास्तीत जास्त उत्तरेकडे केव्हा जाईल तर 21 जूनला. वेळ पण दिली किती वाजता तो त्या 23.5 अंशावर असेल, म्हणजे कर्कवृत्तावर असेल. त्या कर्कवृत्तावर जी गावं येतील त्या गावातल्या लोकांना 21 जूनला 0 शॅडो डे असेल. आणि मग मध्ये जी शून्यापासून 23.5 अक्षांश लॅटिट्यूड पर्यंत जी मंडळी आहेत त्यांना जसा जसा सूर्य उत्तरेकडे जाईल तसं तसं त्यांची तारीख पुढे पुढे जाईल. हा त्यातला आपण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आता आपण सावली कशी पडते ते बघूया जरा पुढच्या स्लाइडमध्ये. ती मुळात सावली पडते का आणि त्या सावलीवरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी सुद्धा बघता येतात. आता उदाहरणार्थ इथे आपल्याला जी स्लाइड दाखवली
ती असं दाखवते की ओ ए नावाचा एक काहीतरी रॉड म्हणा किंवा लाकडी पट्टी म्हणा आपण उभी केलेली आहे, काठी उभी केलेली आहे आणि ए या टोकाची सावली ग्राउंडवर बी या ठिकाणी पडलेली आहे. म्हणजे ओबी ही सावलीची लांबी आहे. आता हा सूर्य जर अजून वर आला, आता दाखवलंय त्याच्यापेक्षा, तर ही लांबी अजून कमी होईल. मग आता आपल्या लक्षात येत असेल की ह्याच आकृतीत जर सूर्य आपण ए च्या डोक्यावर आणला बरोबर, तर मग सावली राहणारच नाही. एका अर्थाने राहणार नाही, एका अर्थाने ती ओ या बिंदूपाशी येईल, म्हणजे झिरो शॅडो होईल. त्याच्यासाठी सूर्य बरोबर परपेंडिक्युलर डोक्यावर यायला हवा, हा यातला मुद्दा आहे. आणि ही जी ओबी ही जी लेंथ आहे सावलीची, ती माध्यांनी कमीत कमी असते. पण सूर्याची उंची रोज माध्यांनी एकच असत नाही, उंची म्हणजे अल्टिट्यूड. त्यामुळे रोज जरी सावली मिनिमम झाली माध्यांनी, तरी तिची सावली कमी जास्त असू शकते. तर आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया की इथे आपल्याला दोन वर्तुळ दाखवलेली आहेत. म्हणजे पुन्हा मगाशी आपण जे क्षितिज म्हणतो ना, क्षितिज, होरायझन, NESW, हे होरायझन आहे. ह्याच्यामध्ये EKW हे वैश्विक वृत्त दाखवलेलं आहे आणि EZW हे एक लाल वर्तुळ दिसते, ते विषुववृत्त नाहीये हा या ठिकाणी. तर ते प्राईम व्हर्टिकल असं त्याला म्हणतात. म्हणजे पूर्वापरवृत्त, म्हणजे ते ईस्ट कडून निघतं, वेस्ट कडे जातं, पण आपल्या डोक्यावरनं जातं. आता हे प्राईम व्हर्टिकल प्रत्येकासाठी वेगळं असेल, कारण प्रत्येक जण काही एकाच ठिकाणी उभा नाही. तर आपल्याला 16 तारखेला झिरो शॅडो डे होणार आहे, म्हणजे ह्या पूर्वापरवृत्तावर सूर्य येणार आहे. तशा अर्थाने, दुसऱ्या अर्थाने बोलायचं तर आपण पुढे पाहूया आता की आपली मुंबईची स्थिती कशी आहे प्रत्यक्षात. मुंबईची स्थिती कशी आहे ती इथे दाखवलेली आहे. बघा, ही मुंबईची स्थिती असं मी का म्हणतो त्या आकृतीवरनं तुमच्या लक्षात येईल की पी हा बिंदू त्याच्यावर दाखवले बघा, एन हा नॉर्थ पॉइंट आहे, पी हा बिंदू म्हणजे ध्रुवतारा आहे. तर तो ध्रुवतारा विषुववृत्तावर जी माणसं असतात इक्वेटरवर, त्यांना बरोबर एनच्याच पातळीत दिसतो, म्हणजे क्षितिज पातळीत दिसतो थेरॉटिकली. पण जसजसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं सूर्य, आपलं ध्रुवतारा क्षितिजापासून वर येतो. आता हे आपल्याला माहिती आहे की ध्रुव आणि विषुववृत्त यांच्यातलं अंतर नेहमी 90 असतं. बघा, पृथ्वी गोल समोर आणा, पृथ्वी ऍक्सिसचा ध्रुव आणि विषुववृत्त याच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन आहे. मग तसं पी जर एन पासून आपण वर उचलला तर ऑटोमॅटिकली EKW हे ते सर्कल आपल्याला दिसतंय, अर्ध खाली आहे अर्ध वर आहे, आपण वरचा भाग दाखवलाय, ते आहे वैश्विक वृत्त आकाशातलं. म्हणजे PK हे अंतर 90 आहे, पी पासून के पर्यंत. जसजसा पी वर येईल, म्हणजे तुम्ही जसजसे उत्तरेकडे जाल तसतसा पी बिंदू म्हणजे ध्रुवतारा वर येईल आणि तसतसं EKW ही इक्वेटरची पोझिशन खाली खाली म्हणजे दक्षिणेकडे सरकेल. आणि म्हणून फॉर एक्झाम्पल दक्षिणेकडे सूर्य असताना त्याचा एक मार्गाचं वर्तुळ आपण इथे दाखवलेलं आहे, ते AK1b असं आहे. म्हणजे त्या दिवशी विशिष्ट दिवशीचा सूर्याचा मार्ग आहे, जेव्हा तो विषुववृत्ताच्या दक्षिणेला आहे. असे हळूहळू रोज एक मार्ग त्याचा होऊ शकतो, पण आपण एक सोयीसाठी एक दाखवले लक्षात येण्यासाठी. पुढे बघूया. आपली अर्चित मुंबईची स्थिती दाखवणारी स्फिअरची आकृती आहे ना. हा, तर मग ह्या आकृतीमध्ये आपण बघा
काय होतंय ते मध्ये मध्ये जे लोक जॉईन होत आहेत ना त्यांचं एंटर द वेटिंग रूम येते आणि ते त्याचं स्क्रीनवर आल्यामुळे मला आकृती दिसत नाही, पण ओके ती थोड्या वेळाने दिसते. आता इथे दिसते मला व्यवस्थित आणि तुम्हालाही दिसते. बघा पुन्हा आपलं इके आपलं लाल वर्तुळ म्हणजे वैश्विक वृत्त आहे आणि ते वैश्विक वृत्त दक्षिणेकडे कललेलं आहे. ते दक्षिणेकडे 70 अंशातनं जात आहे. ह्याचा अर्थ ते 90 पासून 20 डिग्री खाली गेलेलं आहे. खाली म्हणजे दक्षिणेला गेलेलं आहे. कारण आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला 20 अंशावर आलेलो आहोत. म्हणून तो पी बिंदू पण 20 अंश वर उचलला गेलाय. म्हणजे नॉर्थ कडे आपल्याला 20 डिग्री उंचीवर दिसतोय ध्रुव तारा. आणि म्हणून इकेडब्ल्यू हे विषुववृत्त जे आहे ते झेड पासून म्हणजे 90 डिग्री पासून दक्षिणेकडे 20 डिग्री खाली गेलं. म्हणजे 70 मधला त्याचा तो बिंदू जातोय मेरिडियनचा, म्हणजे ते हिरवं वर्तुळ आहे ते मध्यमंडल आहे. आता आपण असं बघायचंय की सूर्य नेहमी वैश्विकवृत्तावर राहत नाही. मगाशीच पाहिलं आपण. तो आता 23.5 डिग्री सध्या उत्तरेला जाईल, मग तिथून माघारी वळेल, पुन्हा एकदा विषुववृत्तावर येईल आणि मग दक्षिणेकडे 23.5 जाईल. तर हा त्याचा जो मार्ग आहे, म्हणजे रोज तो किती जातो तर ते आपल्याला पुढच्या ग्राफ मध्ये पाहायचं आहे. हा जो एक आलेख दाखवलेला आहे, ग्राफ आहे, त्याला सूर्याची क्रांती म्हणजे डेक्लिनेशन असं म्हटलंय. याचा अर्थ असा की सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेला कसा कसा जातो हे आपल्याला दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल एक्स अक्षावर 21 मार्च तारीख दाखवली आणि ती शून्यावर ते स्टार्ट होते. म्हणजे 21 मार्चला सूर्य वैश्विक वृत्तावर आहे हे आपण पाहिलं. आता त्याची विषुववृत्ताकडे वरून उत्तरेकडे जाण्याचं हळूहळू हळूहळू तो वाढतो. आता ते कसं बघा 2, 4, 6 असं आपल्याला दिसतंय. आणि हा जो ग्राफ आहे हा असा सरळ रेषेत ग्राफ नाहीये. म्हणजे तुम्हाला ह्या ग्राफवरनच तो किती अंशावर गेला हे कळेल. असं त्रैराशिक मांडता येणार नाही. जसं आपण मांडतो ना की 3 महिन्यामध्ये 23.5 डिग्री, ते एका दिवसात एका महिन्यात किती, ह्याला म्हणतात त्रैराशिक. असा तो हिशोब नाहीये. तर त्यामुळे आपण हा जो ग्राफ आहे हा बघा हळूहळू असा वर चढत गेलेला आहे. आणि इथे मग आपल्याला दोन ठिकाणं दाखवलेत. पुणे दाखवलंय, मुंबई दाखवलंय, ठाणे दाखवलंय. म्हणजे आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला 19 अंशावर आहोत. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली सांगतोय. आता त्याच्यात काही मिनिटाचा फरक पडतो. कोणी 19.14 असेल, कोणी 19.8 असेल. आता मुंबई कुलाबा 18.58 आहे, म्हणजे 2च मिनिटं कमी आहेत 19ला. पण एनिवे आपल्याला स्थूलमानाने तो दिवस धरायला हरकत नाही. तर इथे आपल्याला लिहिले बघा, पुण्याला आधी होईल कारण पुणे आपल्या दक्षिणेला आहे थोडंसं, आणि मग ठाणे मुंबई असं आहे. त्यामुळे तुम्ही जर या ग्राफ मध्ये असं पाहिलं की जिथे ठाणे लिहिलेलं आहे त्या बिंदूशी, तो जर ग्राफ आपण खाली त्याची लंब टाकला तर आपल्या लक्षात येईल की तो त्या मे महिन्याच्या आपण जी तारीख सांगितली त्याच्या आसपास येतोय. पण इथे सगळ्या तारखा दाखवल्या अशक्य आहे. म्हणून त्यातलं आपण हे घ्यायचंय गोष्ट की 9 आणि 16 मार्च वगैरे आपलं मे दाखवलंय त्याच्यामध्ये तो लंब बरोबर पडतो. याचा अर्थ असा की सूर्य 16 मार्चला 19 अंशावर उत्तरेकडे विषुववृत्तापासून येणार आहे. म्हणजेच त्या दिवशी तो आपल्या डोक्यावर येऊ शकेल. आणि तसा तो एक्झॅक्ट 90 डिग्री आपल्या डोक्यावर आला की आपल्याला शून्य सावली दिसेल. आता हे बघा, आपण पुष्कळ वेळा असं करतो बघा, या गोष्टीचा उपयोग आपण करतो. मी उदाहरणादाखल आपल्याला सांगतो. समजा आपल्याला एखाद्या माणसाने सांगितलं की मला स्टेशनवर त्या प्लॅटफॉर्मवर तू भेट, तर आपण म्हणतो ओके. प्लॅटफॉर्म लांबलचक असतो, कुठे भेटू? तो म्हणतो घड्याळाखाली भेट. जे प्लॅटफॉर्मवर जे घड्याळ लावलंय त्याच्या खाली उभा राहा, तिथे मी असेल किंवा येईल. ते घड्याळ डोक्यावर आहे एक्झॅक्टली आणि आपण त्याच्या खाली भेटतो. आता इथे घड्याळाखाली आपण जातो, इथे उलट होणार आहे. आपण सूर्याच्या खाली जाणार नाही हो घड्याळासारखे, तर सूर्य आपल्या डोक्यावर येणार आहे. आणि तेच आपण मगापासून समजावून घेतोय की आपलं जेवढं लॅटिट्यूड किंवा अक्षांश आहे तेवढी जेव्हा सूर्याची क्रांती होईल खगोलाच्या भाषेत, तेव्हा
आपल्याला माध्यान्नी सूर्य डोक्यावर आलेलं, म्हणजे डोक्यावर आल्यामुळे सावली पायाखाली येईल. तर आता प्रश्न असा की माध्यान्ह केव्हा होईल. तर एखाद्या वेळेला काही लोकांच्या मनात चटकन एक उत्तर आलं असेल की माध्यान्ह 12 वाजता होईल. तर मित्रांनो, हे चूक आहे. त्याचं कारण असं की आपल्या मनगटावर किंवा भिंतीवर जी घड्याळं आहेत ना, ती स्थानिक वेळ दाखवत नाहीत, ती स्टँडर्ड टाइम म्हणजे प्रमाण वेळ दाखवतात. आणि आपण सगळ्या भारतामध्ये प्रमाण वेळेचं जे रेखांश आहे, लॉन्जिट्यूड, ते 82.5 पूर्व आहे, म्हणजे ते अलाहाबाद जवळून वगैरे दाखवतं. तर तिथे जेव्हा स्थानिक वेळ 12 म्हणजे माध्यान्ही सूर्य येतो तेव्हा तिथे 12 दाखवते वेळ, आणि सगळी भारतातली माणसं तेव्हा 12 आपल्या घड्याळात करून घेतात. याचा अर्थ अलाहाबाद जवळ 82.5 रेखावृत्तावर सूर्याची माध्यान्ह होणे म्हणजे सर्व भारतात होणे असं होत नाही. कारण आपण त्या 82.5च्या पश्चिमेला आहोत, मुंबई, ठाणे वगैरे. म्हणजे आपल्याकडे ती उशिरा होणार आहे माध्यान्ह, स्टँडर्ड टाइम प्रमाणे उशिरा होणार आहे. मग ते हिशोब आपण लक्षात घेतला पाहिजे. हे बघा, तुम्हाला 16 तारखेला जर सावली पायाखाली येणार केव्हा असं जर पाहायचं असेल तर त्याला 2 मार्ग आहेत. एक तर आपण साधारण 12 सव्वा 12 पासून पाहायला सुरुवात करायची की सावली कशी छोटी 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 होत जाते. पण मग ते आपल्याला पाहणं मुश्किलीचं होईल, उन्हात उभं राहावं लागेल, आणि केव्हा होते कोण जाणे असं होईल. म्हणजे तो एक निरीक्षणाचा भाग झाला. पण मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन जर आपल्याला करेक्ट असेल तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. किंबहुना इन्फॉर्मेशनची व्याख्याच अशी केलेली आहे की इन्फॉर्मेशन इज दॅट विच रिड्युसेस अनसर्टिनिटी अँड हेल्प्स इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे आपल्याला माध्यान्ह केव्हा होणार आहे ही जर माहिती मिळाली तर मग आपल्याला उन्हात 15-20 मिनिटं अर्धा तास उभं राहत बसायला नको की सावली आता केव्हा लहान येते आणि पायाखाली येते बघूया जरा. तर ती वेळ कळली की त्याच्यात 2 मिनिटं आधी गेलं तरी आपल्याला समजेल की हा आता बरोबर सावली पायाखाली येते. मग आपण आता ते बघूया की आपली माध्यान्ह केव्हा होईल. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ, ठाण्याचं उदाहरण घेऊ आपण. आणि ते घेण्यापूर्वी प्रोसिजर, कोणालाही ही प्रोसिजर महत्वाची आहे. तुमच्या गावचे रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड तुम्ही बघा किती आहेत ते. ते आपल्याला इंटरनेटवर किंवा अन्य ठिकाणी उपलब्ध असतात. आता पृथ्वी जी फिरते स्वतःभोवती ती 4 मिनिटाला एक रेखांश पुढे जातो असा हिशोब आहे, कारण 24 तासाचा हिशोब आहे. म्हणून 4 मिनिटांनी त्या फरकाला आपल्याला गुणावं लागेल. आणि तेवढी मिनिट, आता आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर तेवढ्या मिनिटांनी आपल्याकडे माध्यान्ह उशिरा होईल. उशिरा इन द सेन्स काय, प्रमाण वेळेप्रमाणे उशिरा होईल. 12ला होणार नाही. मग कोणाकडे ती 12:10ला होईल, कोणाकडे 12:20ला होईल, कोणाकडे 12:40ला होईल वगैरे. तर आपण आता ठाण्याचं उदाहरण बघूया काय ते केव्हा होणार आहे माध्यान्ह. नेक्स्ट. ओके, बघा आता ठाण्याचे जे माध्यान्ह प्रमाण रेखांश आपलं जे सांगितलं मगाशी, ज्याच्यावरनं स्टँडर्ड टाइम ठरवलेला आहे ते आहे 82.5 पूर्व, आणि ते साधारण अलाहाबाद, वाराणसी वगैरे त्या भागातनं जातं. आता ठाण्याचे रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड आहे 73 पूर्व, म्हणजे आपण प्रमाण रेखांशाच्या पश्चिमेला आहोत. किती पश्चिमेला आहोत? तो फरक आहे 9.5 डिग्री. 80 मधनं आपण 73 वजा केले, आणि 1 डिग्रीसाठी 4 मिनिटं म्हणून 9.5 डिग्रीसाठी 38 मिनिटं आली. म्हणजे पुढच्या रविवारी 16 तारखेला जी माध्यान्ह आहे, किंवा पुढच्या रविवारी काय किंवा केव्हाही माध्यान्ह ठाण्याला 12:38ला होते किंवा होणार. म्हणजे 12 वाजता आपण तिथे जाण्यात काही अर्थ नाहीये, उन्हात उभं राहावं लागेल. तेव्हा सावली लांबच असेल की 12:38ला छोटी होईल. मग त्याच्या आधी तुम्ही 5-10 मिनिटं जाऊ शकता. म्हणजे बघा, हे आपल्याला हे कळल्यामुळे नक्की सावली पायाखाली केव्हा येणार याची वेळ, याचा मुहूर्त आपल्याला आधी कळलेला आहे. का? कारण आपण गणित पाहिलेलं आहे, गणित मांडलेलं आहे, ते समजावून घेतलेली आहे ती संकल्पना आपण. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट मात्र आहे याच्यामध्ये, आणि ती म्हणजे ती सांगायची आपल्याला. त्याच्याकरता जरा एक पुढची स्लाइड आपण बघूया. हे 12:38 मी सांगितलं ना, ही सुद्धा वेळ खरी नाही.
खरी नाही तर मग कशा करता सांगितली असं आपण म्हणाल, ती स्थूल आहे. इथे एक स्लाइड आपल्याला अशी दाखवली, त्याचं कारण आपल्याला कळेल हे का दाखवलं ते. आपण पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं आपल्याला मानणं सोयीचं आहे, जरी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी. तर इथे बघा, पृथ्वी सूर्य अंतर जे आहे ते कमी जास्त तुम्हाला दिसतच आहे. डाव्या बाजूला जो पृथ्वी सूर्य अंतर आहे ते कमी आहे आणि उजव्या बाजूचं अंतर जास्त आहे कंपॅरेटिव्हली. मग ह्याचा परिणाम काय होतो, जेव्हा सूर्य पृथ्वी अंतर मिनिमम असतं, कमीत कमी असतं, ती तारीख येईल, जे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असतं, ती तारीख आली बघा, 4 जानेवारीला सूर्य पृथ्वी अंतर कमीत कमी असतं. थोडक्यात त्या काळामध्ये सूर्य फास्ट असतो, की जेवढा ग्रह जवळ तेवढा तो फास्ट फिरतोय. आपल्याला माहिती आहे शुक्र बुध सूर्याला जवळ आहेत, त्यांना कमी वेळ लागतो सूर्याभोवती फिरायला. पृथ्वीला जास्त, पृथ्वीपेक्षा लांब आहेत त्यांना अजून जास्त. म्हणजे थोडक्यात अंतरावर वेळेचं गणित आहे. तर मग ह्या दिवशी सूर्य फास्ट असतो, म्हणजे तो, पण हे सगळं स्थूल बोलत असतो व्यवहारामध्ये, आणि तेवढं फॉर द टाइम बिईंग दॅट विल डू, ते चालतं आपल्याला, ते काय सूक्ष्मात जाण्याची गरज नसते. की आज सूर्य समजा माध्यान्ह झाली तर उद्याची माध्यान्ह बरोबर 24 तासांनी होत नाही, त्याच्यात थोडं मागे पुढे मिनिटं होतात. त्याचं कारण हे आहे की सूर्य फास्ट असला तर उद्या सूर्य लवकर म्हणजे माध्यान्ह होईल, 24 तासापेक्षा थोडी आधी होईल. बरोबर 24 तास जाणार नाहीत लगतच्या माध्यान्हामध्ये. पण तेच सूर्य जर दूर असला, जसं तुमच्या उजव्या बाजूला दाखवलेला आहे, तर सूर्य ची गती कमी असेल, त्यामुळे लगतच्या 2 माध्यान्हांमध्ये जो 24 तासाचा वेळ आपण गृहीत धरलेला आहे तो 24 तासाचा न राहता थोडा वाढेल. तर हा हिशोब पण आपल्याला थोडा लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याला वेलांतर किंवा इक्वेशन ऑफ टाइम असं म्हणतात. हा जो ग्राफ आहे ना, हा असं दाखवतो की माध्यान्हाची वेळ कमी जास्त किती करायची. म्हणजे आता तुम्ही ठाण्यावाल्यांनी 12:38 धरून चालायचं, त्या 12:38 मध्ये काही मिनिटं मिळवावी लागतील काय, किंवा काही वेळेला ऍड करावी लागतील. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो मे महिना आहे, त्या मे महिन्याच्या मध्यावरती तो ग्राफ वर गेलेला आहे, पण वरती तुम्ही पहा सन इज फास्ट असं लिहिलेलं आहे. आणि तो किती मिनिटांनी फास्ट आहे, तर 0 आणि 5च्या मध्ये त्याचं आपल्याला टोक दिसतंय. हे 3.5 मिनिटं आहे जवळजवळ. म्हणजे याचा अर्थ असा की सूर्य फास्ट असल्यामुळे या काळात, म्हणजे आपण ज्या दिवसाचा विचार करतोय 16 मेचा, त्याच्यात 3.5 मिनिटं सूर्य 12:38 पेक्षा अगोदर माध्यान्ह होईल. आता हे झालं थेरॉटिकली. 12:35 आणि 12:38 म्हणजे आपण तिथे जेव्हा पाहायला प्रत्यक्ष जाऊ, प्रयोग करू, तेव्हा ह्या 2-3 मिनिटाचा काहीच तसा फायदा नाही किंवा उपयोग नाही किंवा विचार करण्याची गरज नाही, ते आपल्याला दिसणारच आहे प्रत्यक्ष. पण हा एक मुद्दा आपण लक्षात घ्यायचा. आणि हा फरक किती वाढतो बघा, नोव्हेंबर मध्ये तो जवळजवळ 15-16 मिनिटापर्यंत गेलेला आहे. म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यावर किंवा त्या तारखेच्या सुमारास तुम्हाला जर माध्यान्ह केव्हा होईल पाहायचं असेल तर तुम्हाला 12:38 मध्ये 16 मिनिटं मिळवावी लागतील. म्हणजे जवळजवळ 12:54 होतील यायला, माध्यान्ह व्हायला. आणि तेच तुम्ही जर जानेवारी फेब्रुवारी मार्च कडे आलात तर बघा 15 मिनिटं तुम्हाला स्लो म्हणजे वाढवावी लागतील, आणि नोव्हेंबर मध्ये ती कमी करावी लागतील फास्ट असल्यामुळे, तर तो ग्राफ वर गेलाय. पण तुमच्या असंही लक्षात येईल की हा ग्राफ 4 ठिकाणी शून्य जी पातळी आहे मधली रेषा त्याला छेदतोय. म्हणजे त्या दिवशी ना इक्वेशन ऑफ टाइम किंवा वेलांतर जे आपण आज विचार करतोय 3.5 मिनिटात, तो कधी करण्याची जरूरच नाही. म्हणजे 12:38लाच येणार, 4 दिवशी तुमच्याकडे माध्यान्ह होणार. ते कोणते दिवस ग्राफ वरनं तुम्हाला लक्षात येईल, पण मी तारखा एक्झॅक्टली सांगतो. एक असतंय 16 एप्रिल, पहा एप्रिलच्या मध्यावरच दिसतंय ते. नंतर आहे 14 जून, 14 जून नंतर 2 सप्टेंबर, बघा ते सप्टेंबरला छेदून जाते बघा, ते 2 सप्टेंबर तारीख आहे. आणि 25 डिसेंबर क्रिसमस डे, या दिवशी इक्वेशन ऑफ टाइम म्हणजे वेलांतर 0 असतं. म्हणजे तुम्ही
त्या रेखांशाच्या हिशोबाने काढलेली जी प्रमाण वेळेनुसार माध्यान्ह वेळ आहे ती तीच असते, म्हणजे ती 12:38च असणार आहे ठाण्याला या 4 दिवशी. अन्य दिवशी तुम्हाला हा फरक थोडा विचारात घ्यावा लागेल. आणि आता 16 मेला तो आपण 3.5 मिनिटं कमी करणार आहोत, म्हणजे 12:35च्या सुमाराला आपली माध्यान्ह होणार आहे. तर असा हा प्रकार आहे. आता मग आपल्या लक्षात आलं असेल की आपण वर्षभरामध्ये अनेक डेज साजरे करतो, म्हणजे वन दिन असतो, हवामान दिन असतो, ग्राहक दिन असतो वगैरे. पण झिरो शॅडो डे आणि ते दिवस याच्यात फरक काय? तर ते दिवस म्हणजे एकच तारखेला सगळेजण साजरे करतात तो दिवस, म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे. तो 15 हा, तर आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन तर मग वन दिन, हवामान दिन, स्वातंत्र्य दिन हे एकाच दिवशी सगळेजण साजरे करतील. पण झिरो शॅडो डे हा तसा नाही, तो वर्षभर कुठे ना कुठेतरी चालूच असतो. जसं आपल्याकडे आता ठाणे, कल्याण, मुंबई परिसरात 16 तारखेला आहे, पुण्याला थोडा आधी आहे. तर आपण आता असं बघणार आहोत की आपल्या महाराष्ट्रापुरता आपण सध्या विचार करूया, आणि त्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे झिरो शॅडो डे साठी केव्हा सुरुवात होईल आणि तो केव्हा झिरो शॅडो डे महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला जाईल ते आपण बघूया जरा. पण तत्पूर्वी ते बघण्यापूर्वी तुम्हाला एक प्रयोग आपण सांगितलेला आहे. आता यांनी असं सांगितलंय की एका धारा घ्यायला सांगितलंय, पण आपण चाळणी घेतली तरी चालेल. पण चाळणी घेण्यापूर्वी एका कागदावर काय करायचं, चाळणी ठेवून त्याचे टिंब जे आहेत म्हणजे भोकं, चाळणीची छिद्र, त्याची आकृती काढून घ्यायची आपण कागदावर. आता हा मी सुद्धा प्रयोग करून पाहिला नाहीये, एकाचा आलाय प्रयोग म्हणून तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही आणि आपण तो बघूया प्रॅक्टिकली किती त्याचा आपल्याला पडताळा येतो. तर आता ही चाळणी आपण कागदावर ठेवली, कागद खाली ठेवायचा आणि चाळणीतून तो त्याच्यावर येतील किंवा सावली पडेल म्हणून सावली जरा थोडी उंच ठेवायची, म्हणजे चाळणी थोडी उंचावर ठेवायची. म्हणजे 2 विटा घ्यायच्या, कागदावर विटा ठेवायच्या आणि त्या विटेवर चाळणी ठेवायची. आणि आपल्या असं लक्षात येईल की सकाळी म्हणजे झिरो आपली माध्यान्ह होण्याच्या मागे पुढे त्या सावल्या काही मॅच होत नाही छिद्रांशी, पण जेव्हा बरोबर सूर्य डोक्यावर येईल तेव्हा ती सावली आणि छिद्र हे एकमेकांची जुळणी होईल, असं याच्यामध्ये प्रयोगकर्त्याला सांगायचं आहे. त्यांनी धारा सांगितलंय, धारा काय चाळणी काय, आपल्याला थोडक्यात छिद्र हवी आहे, त्यामुळे आपण कुठल्याही तो करू शकतो. आता शून्य सावलीचा दिवस आम्ही जवळजवळ असे 70-80 दिवस काढलेले आहेत की महाराष्ट्रात हा कुठे होईल. बघा, आपले सावंतवाडी किंवा कुडाळ वगैरे हा जो भाग आहे हा महाराष्ट्राच्या एकदम दक्षिणेला येतो, नंतर मग खाली गोवात सुरू होतो. तर 4 मेला तो झिरो शॅडो डे सावंतवाडी किंवा कुडाळला होऊन गेला. इथे सूर्यक्रांती दिली, म्हणजे कसं आहे की 15°58' असं दिसतंय, म्हणजे 16 डिग्रीवर आहे जवळजवळ सूर्य. आणि जे सावंतवाडी आणि कुडाळच्या मध्ये आकडे दिलेत ना कंसात, तर सावंतवाडीचा अक्षांश आहे 1554 आणि कुडाळचे आहेत 16:01. आता ते एकदम मॅच होणार नाही, पण ऑलमोस्ट मॅचिंग आहे. 1558 आणि 16 याच्यामध्ये फक्त 2 मिनिटाचा फरक आहे. तेवढ्याने काही आपल्या झिरो शॅडोला बाद येत नाही, थोडं मागे पुढे असलं तरी चालू शकतं. त्यामुळे 4 मेला हे होईल. आता इथे 2 तारखा दिलेल्या आहेत बघा, उजव्या हाताला तुमच्या 8-9 ऑगस्ट अशी पण तारीख दिसते सावंतवाडी कुडाळवाल्यांसाठी. आता हे तुम्हाला कळलं असेल की सूर्य उत्तरेकडे जाईल कर्कवृत्तापर्यंत, म्हणजे 23.5 डिग्री पर्यंत, तुझे माघारी वळेल तो जून महिन्याच्या 21 तारखेनंतर. आणि तो मागे आला की पुन्हा विषुववृत्तावर 23 सप्टेंबरला येईल, म्हणजे पुन्हा एकदा आपल्या
मला असा अनुभव येईल की झिरो शॅडो डे आहे, कारण तो आपल्या पुन्हा बरोबर डोक्यावरनं जाणार जेव्हा 19 अंशावर येईल माघारी वळताना तेव्हा. जसं आपण एक उदाहरण मला सुचलं परवा, की एखादी कर्जत लोकल आहे, ती विकीवरून 9 वाजता निघाली तर ती ठाण्याला साधारण आपण समजूया की 10ला येईल आणि पुढे 1.5 तासाने ती कर्जतला पोहोचेल. कर्जतून पुन्हा माघारी येईल तर पुन्हा तिला ठाण्यापर्यंत यायला 1.5 तास लागेल. म्हणजे ठाण्याहून पुढे गेलेली लोकल 3 तासांनी पुन्हा परत येईल ठाण्यात, कारण ती मुंबईला जवळ आहे ठाणा, त्यामुळे मग नंतर ती 1 तासांनी पोहोचेल मुंबईत. तसं सूर्याचं आहे. तर सूर्याचं 23:30ला लागून जे त्यांना लवकर येईल तो दिवस पुन्हा, पण 23:30 पासून जी मंडळी लांब आहेत त्यांना तो दिवस उशिरा येईल. म्हणून तो ऑगस्टमध्ये आलाय सावंतवाडी कुडाळसाठी. आता असे ही सगळी आपण गावं दिलेली आहेत आणि सूर्याची क्रांती आणि त्या गावांचे अक्षांश दिलेले आहेत मुद्दामून, म्हणजे आपल्याला थोडासा काही किंचित फरक दिसेल काही ठिकाणी आणि त्या तारखांना ते होईल. आता आपल्याकडे 16 मे आता मोहोळ बघा, मोहोळ म्हणजे सोलापूर जिल्हा, त्यांना 11 मेला आहे ही गोष्ट आणि दापोलीला पण, कारण 17:53 मोहोळचे अक्षांश आहेत आणि 17:49 आहेत दापोलीचे अक्षांश आहेत. आता एक आहे की निरनिराळ्या पुस्तकांमध्ये थोडाफार काही मिनिटाचा फरक असतो बरं का. म्हणजे आता तुम्ही, आता कसं आहे इंटरनेटचं युग आहे, त्यामुळे इंटरनेटने आपण काढलं तर कदाचित ते थोड्याफार फरकात आपल्याला हे दिसेल. तर आता आपला दिवस आपण बघूया इथे. 16 मे ते दाखवले ठाणे, कल्याण, अहमदनगर. आता मी कल्याणचं तुम्हाला सांगतो, कल्याणचं 19:17 आहे आणि 16 मेला तो 19:06 आहे, म्हणजे जवळजवळ 11 मिनिटाचा फरक आहे सूर्याच्या मध्ये आणि अक्षांशामध्ये आपल्या. पण तरी तेवढा फरक तसा निग्लिजिबल आहे. पुष्कळशी सावली जवळजवळ ती पायाखाली येणार आणि त्याचा अनुभव आपण घ्यायचे. आणि हा दिवस आपल्याला पुन्हा 27 जुलैला झिरो शॅडो डे येईल आपल्या इथे, माघारी येईल सूर्य तेव्हा. आता फक्त काय असतं की जुलै महिन्यामध्ये वगैरे हे पावसाळ्यात दिवस येत असल्यामुळे त्या दिवशी आकाश जर ढगाळ नसेल तरच तो अनुभव घेता येईल, नाहीतर पाऊस असेल ढगाळ असेल तर आपल्याला तो घेता येणार नाही. हा, कल्याणचं मी सांगत होतो. 2000 साली आम्ही काय केलं की सूर्य जेव्हा विषुववृत्तावर 21 मार्चला होता, की मी 21 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, तेव्हा मी ज्या शाळेमध्ये होतो, अभिनव विद्या मंदिर शाळेमध्ये म्हणजे शिक्षक म्हणून होतो, त्या शाळेच्या गच्चीवर आम्ही असे 2-3 प्रयोग सावलीचे केले. म्हणजे काही मोठा पोल घेऊन, काही छोट्या हे घेऊन, ड्रॉइंग बोर्ड घेऊन आणि माध्यान्नीची सावली मोजून आम्ही कल्याणचे अक्षांश काढले. तर ते जवळजवळ 19:14 आले आमचे आणि इथे आता तुम्हाला दिसतंय 19:17 आहे. नाही, थोडक्यात तो जो प्रयोग आम्ही केला की अक्षांश काढणे सावली पाहून, मग त्याला झिरो शॅडो डे लागत नाही बरं का. तुम्ही कोणत्याही दिवशी सावलीचं निरीक्षण करून, म्हणजे मिनिमम सावलीचं निरीक्षण करून तुमच्या गावचे अक्षांश काढू शकता. ते आता ती प्रोसिजर आपण दिलेली नाहीये, पण ती सोपी प्रोसिजर आहे एकदम आणि त्यामुळे आपण ते करू शकतो. तर असे आम्ही गावांचे हे 3 गट केलेले आहेत. पुढचा एक गट पाहू आपण. म्हणजे जो की आता बघा याच्यात 29 मे हा लास्ट दिवस आहे. म्हणजे महाराष्ट्रापुरता मी हा विचार केलाय. तसाच तो मग महाराष्ट्र ओलांडून मध्य प्रदेशमध्ये किंवा गुजरातमध्ये सुद्धा त्याच्याही पुढे दिसेल, कारण 21 जून आहे ना तारीख कर्कवृत्तावर जाण्याची. मग तोपर्यंत दिसतच राहणार कोणातरी. फक्त हे आपण महाराष्ट्रातली गावं घेतली. तर महाराष्ट्राच्या एक्स्ट्रीम नॉर्थ सीमेवर आपलं 29 मे जर पाहिलं तर पांढुर्णा झाले, पण ते पांढुर्णा आहे विदर्भातलं, आणि मेळघाट अमरावती जवळचं, इथे 29 मेला साधारण त्यांच्या अक्षांशावर सूर्य वरती तळपणार आहे. त्यामुळे तिथे ते होईल आणि नंतर मग सावली महाराष्ट्र सोडून झिरो शॅडो डे पुढे मिळेल. त्यामुळे या 2 तारखा आपण दिलेल्या आहेत त्या गावांच्या. मग आता सगळ्यांना 2 दिवस अनुभवाला येईल का झिरो शॅडो डे? तर मग आपल्या लक्षात आलं असेल की काही लोकांना तो एकच दिवस अनुभवायला मिळेल. कोणाला? तर एक तर
एकतर म्हणण्यापेक्षा विषुववृत्तवाले पण दोनदा करू शकतील. पण जे 23.5 अक्षांशावर आहेत, ही मगाची महाराष्ट्राचा नकाशा दाखवलाय आपण हा. जरा ठळक होईल का तो? हा, ते एक खाली रेषा दाखवले आणि एक वरती आपण त्याची रेषा दाखवली आहे, म्हणजे एक्स्ट्रीम बॉर्डर्स दाखवले दक्षिण उत्तरेच्या. ते आपल्या लक्षात येत आहे. सावंतवाडी, नंतर इतर गावं लिहिलेत. पुणे किती तारखेला आहे ते 14 मे, ठाणे मुंबई वगैरे 16 मे, आणि मेळघाट वगैरे जे ते 29 मे आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू तो दिवस पुढे पुढे जात शेवटी उत्तरेकडे ते आपल्याला होईल. मग आता झिरो शॅडो डे जगात सगळ्यांना अनुभवायला येतो का? तुमच्या लक्षात येईल की त्याला काहीतरी मर्यादा आहे. ती मर्यादा आपल्याला ह्या पृथ्वी गोलावर दिसते. पृथ्वीच्या गोलावर मध्ये विषुववृत्त आहे, त्याच्या उत्तरेला डॉट डॉट लाईन आहे, ते कर्कवृत्त आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकर वृत्त 23.5 खाली आहे. म्हणजे त्या कर्कवृत्त ते मकर वृत्त ह्या भागातच सूर्याची हालचाल होणार आहे, आणि तो कधी ना कधीतरी त्या त्या अक्षवृत्तावर डोक्यावरती येईल, म्हणजे झेड पॉइंटवर येईल. आणि म्हणून तेवढ्याच लोकांना, ह्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना झिरो शॅडो डे अनुभवायला मिळेल. म्हणजे दिल्लीकरांना हे झिरो शॅडो डेचं सौख्य नाही, कारण दिल्ली या 23.5च्याही उत्तरेला 28 वर आहे, काश्मीर 34 वर आहे वगैरे. तर त्यामुळे त्यांना नाही ते अनुभवायला मिळणार. पण ह्या मधल्या जे कोणी असतील लोक, मग ते भारतातलेच पाहिजेत असं नाही, त्यांना अनुभवायला मिळेल, हे आपल्या लक्षात आलं असेल. आता कर्कवृत्तावर जी मंडळी असतील, आपला शेवटचा मुद्दा, त्यांना फक्त एकदाच झिरो शॅडो डे अनुभवायला मिळेल, कारण कर्कवृत्तावर आला पुन्हा माघारी फिरला, म्हणजे दोनदा येण्याची शक्यताच नाही. ती गावं कोणती आहेत ती जरा बघू आपण. हा, जबलपूर मध्य प्रदेशातलं, ते 23°7' वर आहे, म्हणजे 23.5ला जवळ आहे ते. भुज आहे गुजरात इथलं, भोपाळ आहे, प्रमाण रेखावृत्त 23°11 त्या तिथे जी गावं आहेत त्या अक्षांशावर प्रमाण रेखावृत्तावर, त्यांनाच ते अनुभवायला मिळेल. आणि अगदी ईशान्येकडे आपलं जे मिझोराम वगैरे आहे, त्यातल्या आयझवाल जो बरोबर जुळते बघा, 23-26 आहे आयझवालचा अक्षांश, आणि सूर्य पण बरोबर 23-26 वरच आहे 21 जूनला. म्हणजे अगदी बरोबर सूर्याची आणि अक्षांशाची जुळणी, म्हणजे क्रांती सूर्याची आणि ते अक्षांश आयझवालला बरोबर जुळते. बाकी ठिकाणी थोडासा फरक आहे, पण तो थोडासा फरक असला तरी त्याचा काही एवढा प्रत्यक्षात परिणाम खूप होणार नाही, कारण तो काही मिनिटाचा आहे. तेव्हा मित्रांनो, मंडळींनो, आपला हा झिरो शॅडो डेचा एक प्रवास, म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं की हे आपण ठेवण्याचा किंवा विज्ञान मंडळाने जे ठेवलेला आहे हा उपक्रम किंवा हे व्याख्यान, त्याच्यासाठीच आहे की नुसतं सांगून 16 मेला बघा हा सगळ्यांनी, म्हणजे झिरो शॅडो डे. अरे हो, पण 16 मे तारीख आली कशी? त्याच्या पाठीमागचे जे काही विज्ञान आहे किंवा त्याच्या पाठीमागच्या संकल्पना आहेत, त्याच्या पाठीमागची माहिती आहे, ती व्हावी हा मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाचा उद्देश. आणि त्याच्यासाठी त्यांनी मला पाचारण केलं, याबद्दल मी त्यांचे अतिशय कृतज्ञ आहे, आभारी आहे की ही संधी मला त्या निमित्ताने मिळाली. आणि मित्रांनो, जसं आपण काही कार्यक्रम बघतो ना, काय ते तुमचे TV वरचे कार्यक्रम बघतो गाण्यांचे, त्याच्यामध्ये कसं गायक आपल्या समोर असतो, पण ते जे परीक्षक असतात ना, ते बघा ते वादक जे असतात त्यांचंही कौतुक करतात. कारण लोकांना कौतुक कोणाचं असतं, जो समोर गातोय त्याचं असतं, पण वाद्यवृंद पण तितकाच चांगला असावा लागतो. तुम्ही बघत असाल सूर नवा, ध्यास नवा वगैरे मध्ये असे जे काही कार्यक्रम असतात, त्याच्यात परीक्षक जे कोणी असतील ते मुद्दाम असा उल्लेख करतात की ह्या वाद्यवृंदामुळे किंवा कोरमुळे ह्या गाण्याला मजा आली. तसं आता जे तुम्ही काही माझ्याकडनं ऐकली, ती माहितीला या स्लाइड्समुळे जरा विषय थोडासा सोपा झाला असं मी म्हणेन. कारण सगळ्यांना तो तितका सोपा होतोच असं नाही, तसा आपला दावाही नाही, पण ह्या स्लाइडमुळे, आकृत्यांमुळे ती मदत होते. तर ह्या आकृत्या ज्यांनी काढलेल्या आहेत किंवा स्लाइड तयार केल्या आहेत, ते म्हणजे अर्चित
आणि कुर्डूकर या दोघांनी, आणि एक ॲनिमेशन पण आपल्याला नंतर आता पाहायचं आहे या ठिकाणी. त्यांचं पण नाव म्हणजे मला आत्ता लक्षात येत नाहीये, ते मुलुंडच्याच काहीतरी केलेलं आहे ॲनिमेशन. तर ह्या सगळ्यांच्या ह्या पार्श्वभूमीमुळे आपल्याला हे सगळ्या स्लाइड्स पाहता आल्या आहेत. तर त्यांचेही खूप खूप आणि आता मला असं वाटतं की आपण पुढच्या स्लाइड्स ज्या आहेत त्या अर्चित दाखवेल आपल्याला. महाराष्ट्र सेवा संघ, थांबा जरा त्या वाचू दे आपण, झिरो शॅडो डे ॲनिमेशन नंतर पाहू. एक मिनिट. हॅलो, हा, अरे ते हे दाखव ना, विशेष आभार. महाराष्ट्र सेवा संघ विज्ञान विभाग यांचा मी अत्यंत आभारी आहे, कारण त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली. त्यानंतर आपण बरेच लोक जॉईन झालेले आहेत. आता मला इथे आकडा कळत नाही, मी मोबाईलवर हे बघतोय, त्यामुळे किती लोक जॉईन झाले, तिथे खूप 42 पर्यंत आकडा गेला होता आपण सुरू केलं तेव्हा. हे सगळे जे उत्सुक असे प्रेक्षक आहेत, ऐकणारे श्रोते आहेत त्यांचे, आणि ॲनिमेशन ज्यांनी बनवले त्या क्षिप्रा ढवळे आणि अर्चित गोखले आणि वंदरी कुर्डूकर, म्हणजे मगाशी सांगितलं तसं हे वाद्यवृंद किंवा काय त्याला म्हणू आपण, ते मागे गातात लोक, ते त्यांचं जसं असतो सहभाग त्याच्यामध्ये, तसा यांचा सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला विशेष तत्वाने जरा बरा झाला किंवा चांगला झाला असं मी म्हणेन. तर ह्याच्याशिवाय आपल्याला हे नुसतं व्याख्यान आणि शाब्दिक यांनी कळलं नसतं, ते आपल्याला ह्या आकृत्याने दिसलं. आणि या लोकांनी बरीच मेहनत घेतली. तर तुम्हाला सांगतो, हे आमचं सगळं मेहनत गेले 8 दिवस चाललेली आहे की काय दाखवावं, काय दाखवू नये, कशी आकृती असावी. या लोकांनी ही मेहनत घेतल्यामुळे झालेला, त्याबद्दल सर्वात पूर्वकवाद. आणि यानंतर मी सूत्र आपल्या चालकांच्या हातात देतो. तर जे काही समाधान किंवा जो काही कार्यक्रम असेल यापुढचा त्यांनी हातात घ्यावा. जर निवृत्त होण्यासारखी ॲनिमेशन नंतर तर आपण बघूया. आपण एक ॲनिमेशन बघूया. आपल्यात आज प्रेक्षकांमध्ये दाकरू हो, हो. सुमन उपस्थित आहेत. तर विज्ञान विभागातर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपण अजून 2-3 आठवड्यात विज्ञान विभागातर्फे खगोलशास्त्र किंवा आकाश दर्शनाच्या निरीक्षणा संबंधित काही ॲप्स आहेत, त्याच्यावर एक वेबिनार केलं जाईल. पुढील माहितीसाठी तुम्ही विज्ञान विभागाच्या फेसबुक पेज किंवा वेबसाईटवर तुम्ही म्हणजे तिथे तुम्हाला अपडेट्स मिळतील. मी ॲनिमेशन दाखवतो आणि मग आपण क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करू. धन्यवाद. बघा, सूर्य विषुववृत्तावर आहे आता, त्यामुळे तो उंच काही डोक्यावर आला नाही, म्हणून सावलीला लांबी आहे काहीतरी. आणि मग जसा सूर्याच्या विरुद्ध बाजूला सावली जाणार, आता हे बघा, सावली आपल्या त्या प्राईम व्हर्टिकलवर बरोबर डोक्यावर सूर्य आल्यामुळे सावली गायबच झाली आहे, म्हणजे ती पायाखाली आहे. एकवीस जूनला सूर्य मुंबईच्या उत्तरेला आहे, त्यामुळे माध्यान्ह सावली दक्षिणेकडे जाईल. अर्चित, हे ॲनिमेशन खूप महत्वाचं आहे आणि या संपूर्ण विषयाचा अगदी थोडक्यात त्याच्यात सार आलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे जरा परत दाखवशील का सगळ्यांसाठी? हो, नक्की.
आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. हॅलो. हा सचिन, प्रश्न विचारायला सुरुवात केलीस तरी चालेल. सचिन, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. 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 हा, आता येतोय सचिन. हा, नमस्कार मंडळी. मोने सर, खूपच सुंदर झालं प्रेझेंटेशन आणि ॲनिमेशन थँक्यू. सुद्धा खूप झकास होतं. पहिला प्रश्न आपल्याकडे आलाय, आपल्या झाऱ्याच्या प्रयोगाशी निगडित आहे. तर त्यामध्ये उत्तर दक्षिण दिशा नेमकी सेट कशी करायची, असा प्रश्न आहे. ओके. हा, आता उत्तर दक्षिण दिशा सेट करण्यासाठी एक 1-2 दिवस आपल्याला अगोदर थोडा एक प्रयोग करायला लागेल. कारण आपण जर चुंबक ठेवलं तर ते चुंबकाची नॉर्थ साऊथ ही सिलेशियल नॉर्थ साऊथ नसते, त्यामुळे चुंबकाने करता येणार नाही. सुईने त्या मॅग्नेटिक निडलनी करता येणार नाही, कोणाच्या मनात ते आलं असेल. मग दुसरा त्याला एक सोपा मार्ग असा की आपण 1-2 दिवस त्या सावलीचं निरीक्षण अगोदर 16 तारखेच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर करूया. ते असं की तुम्ही एक जी मगाशी एक रॉड दाखवला होता किंवा काठी दाखवली होती, जी बरोबर आपण परपेंडिक्युलर जमिनीवर उभी केलेली आहे, त्याला काहीतरी उंची आहे. तर त्या उंची एवढंच वर्तुळ जर आपण त्या काठीच्या भोवती आखलं, तेवढ्याच रेडियस त्रिज्येचं तेवढं आखायचं. आणि मग काय करायचं, सकाळी लक्ष ठेवायचं, जेव्हा त्या सावलीचं टोक हे त्या वर्तुळाला स्पर्श करेल तेव्हा तो पॉइंट मार्क करून ठेवायचा. हे एकदा सकाळी घडेल, बरंच आधी घडेल, म्हणजे माध्यान्नीच्या. आणि एकदा सूर्य माध्यान्ह होऊन पश्चिमेकडे कलला की पुन्हा दुपारी तसं होईल. म्हणजे ती सावली दुपारी दुसऱ्या बाजूला ते त्या सावलीचं टोक आपल्याला मार्क करता येईल. मग आता हा जो काही सावलीच्या मध्याशी कोन होतो या दोन्ही केलेला, आपल्या बिंदू लक्षात आले, वर्तुळावर त्या काठीचं टोक जेव्हा छेदेल तेव्हाच तो मार्क करायचा पॉइंट आणि तो त्या सेंटरशी जोडायचा. असे 2 पॉइंट मिळतील, म्हणजे एक कोन तयार होईल. हा कोन जर आपण एक्झॅक्टली दुभागला तर आपल्याला नॉर्थ मिळेल. किंवा दुसरा मार्ग म्हणजे रात्रीच्या वेळेला ध्रुवतारा पाहून जमिनीवर आखणी करायची. असे काहीतरी 1-2 मार्ग आपल्याला चोखाळावे लागतील नॉर्थ साऊथ निश्चित करण्यासाठी. पण हा चाळणीचा प्रयोग ही एक गंमत आहे की आपण दुसरी गंमत म्हणजे ते तुम्ही पोस्टर जे दाखवलंय ना पहिलं, ते अतिशय सुंदर आहे. तोच खरा प्रयोग करता येण्यासारखा आहे आता. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं सोशल डिस्टन्सिंगही पाळलं जाते, कारण दोन्ही हात आपण स्ट्रेच करणार आहोत. आता ते हात एकमेकात अडकवायचे का नाही ते बघून घ्यायचं ज्यांनी आणि मास्क लावायचा आणि मग ते वर्तुळ होणार आहे खाली, ते तर सुंदर दिसेल फार. पण ते आता या परिस्थितीमध्ये शक्य आहे की नाही वगैरे हा मोठा एक भाग आहे. पण तो एक चांगला प्रयोग होऊ शकेल रादर दॅन चाळणीपेक्षा सुद्धा. पण एक चाळणी हा एक प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. त्याला अशी जरा थोडंसं मागे पुढे कष्ट करावे लागतील. ओके, पुढचा काय प्रश्न आहे? आशिया, आफ्रिका खंडातल्या आणि दक्षिण अमेरिकेतल्या काही देशांमध्ये जो 0 शॅडो डे होईल तो सूर्याच्या दक्षिणायनात होईल, राईट? म्हणजे आपल्याकडे हो, जसा अर्थात उत्तरायणात अर्थात. होतोय. हो 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 हो. जी दक्षिण गोलार्धामध्ये राहणारी जी प्रांत आहेत किंवा गावं आहेत, आता ती नकाशावरनं आपल्याला बघायला लागतील कोणती आहेत ते, तर त्यांना तो 0 शॅडो डे 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबरच्या काळात होईल. हा, कारण डिसेंबरला सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेला जाईल 22 तारखेच्या सुमाराला. म्हणजे त्यांचे 0 शॅडो डे 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत बसतील, जे विषुववृत्ताच्या दक्षिणेला आहेत त्यांचे. आणि आपले मार्च 21 ते जून 21 याच्यात बसतील उत्तर गोलार्धातले. पुढचा प्रश्न श्री प्रदीप साने यांचा आहे. अर्चित, ऍक्च्युली त्यासाठी तू पुन्हा एकदा ती सूर्याच्या क्रांतीच्या ग्राफची स्लाइड शेअर करू शकशील का?
हो. त्यांचा मुळात तोच प्रश्न आहे की त्यांना तो ग्राफ जो आहे तो थोडक्यात जर तुम्ही एकदा पुन्हा थोडी त्याची उजळणी एकदा करू शकाल तर हम्म. तो थोडासा त्यांना अवघड गेलाय म्हणजे समजायला. हा ठीक आहे. हम्म. हा. आता कसं आहे, डेक्लिनेशन ऑफ द सन, सूर्याची क्रांती हा शब्द जरी टेक्निकल पारिभाषिक शब्द आहे, म्हणजे सूर्य विषुववृत्तावर 21 मार्चला असल्यापासून तो 23 जून पर्यंत उत्तरेकडे जाणार. थोडं 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 असं करत तो 23 डिग्री 26 मिनिट म्हणजे 23.5 डिग्री म्हणू आपण. विषुववृत्त 0 डिग्री ते 23.5 तिथपर्यंत त्याचा प्रवास 21 मार्च पासून 21 जून पर्यंत साधारण 3 महिने होणार. पण तुम्ही असं त्रैराशिक मांडू शकत नाही की 3.5 म्हणजे 90 दिवसासाठी 23.5 अंश 90 दिवसाला जाणार, ते एका दिवसाला किती जाणार किंवा 15 दिवसाला किती जाणार. हे प्रपोर्शन तसं नाही आहे. हे साईन कर्व आहे हा दुसऱ्या भाषेत बोलायचं तर. त्यामुळे ते तसं तुम्हाला काढता आपल्याला येत नाही किंवा काढलं तर ते फार स्थूल होईल. तर म्हणून त्याची आता बघा डाव्या हाताला तुमच्या ही लाल रेख दिसते ना, ही सूर्याची क्रांती आहे. ते दिवस किंवा तारखा आपण खालच्या आडव्या अक्षावर दाखवलेल्या आहेत आणि ती प्रत्येक तारीख दाखवणं आपल्याला शक्य नाहीये, म्हणून काही काही तारखा मध्ये मध्ये तुम्ही पाहताय काही गॅप सोडून. आणि उभा अक्ष जो आहे वाय ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर आपण 0, 2, 4, 6 असं 2-2च्या फरकाने 26 डिग्री पर्यंत दाखवलेलं आहे. आपल्याला फक्त 23.5 पर्यंत हवंय म्हणून तो 26ला स्टॉप केलं. ते 24लाच खरं ते गेले थांबलेलं आहे बघा. म्हणजे हा डोंगराचा जो सर्वात शिखर पॉइंट आहे त्यापासून जर आपण खाली रेषा ओढली तर ती आपल्याला जून 21 पाशी जाते असं लक्षात येईल. आणि म्हणजे मधल्या काळात तो हळूहळू हळूहळू त्याचं जे डेक्लिनेशन म्हणजे विषुववृत्तापासूनचं अंतर आहे ते वाढत जाते. आता समजा तुम्ही 10 डिग्रीवरची टिंब बघा आणि त्याची खाली तारीख किती आहे बघा, म्हणजे 10 डिग्रीवर साधारण तो त्या दिवशी आहे सूर्य विषुववृत्ताच्या. म्हणजे विषुववृत्ताच्या 10 डिग्री उत्तरेला 0 शॅडो डे त्या दिवशी होईल. आणि आकडे आहेत ना, ते अक्षांशाचे आकडे. अक्षांशाचे म्हणजे सूर्याच्या क्रांतीचे. आणि 0 शॅडो डेच्या दिवशी सूर्याची क्रांती आणि आपले अक्षांश समानच आहेत नाही का. म्हणजे 10 डिग्रीवर सूर्य विषुववृत्तापासून असणं आणि आपणही आहोत, फक्त आपलं स्थानाला अक्षांश म्हणायचं, त्याच्या स्थानाला क्रांती म्हणायचं, एवढाच फरक. आकडा तोच. मला वाटतं हे क्लिअर झालं असेल आता. राईट. आता कसं आहे, इंटरनेटमुळे सोपं झालेलं आहे. तुम्ही डेक्लिनेशन ऑफ द सन असं दाखवलं, दिलं तर लागेच तुम्हाला ते मिळू शकतं. किंवा काही काही रेफरन्स बुक्स असतात त्याच्यातनं पण सूर्याची रोजची क्रांती मिळू शकते. ते स्थानांचे अक्षांश जे ते फिक्स आहेत आणि फक्त आपण जी क्रांती म्हणजे जो सूर्य हा तिथून कसा त्यावेळी असेल बरोबर बरोबर करेक्ट. तिथेच स्थानांचा थोडस राईट स्थानांचा अक्षांश बदलणारच नाही. म्हणजे ठाण्याला 19 डिग्री अक्षांश आहे तर 19च राहणार उत्तर. फक्त सूर्याची क्रांती ज्या दिवशी 19 होईल त्या दिवशी ठाण्याला 0 शॅडो डे. आणि ती 19 अंशाची क्रांती केव्हा होईल ते आपल्याला या टाइम टेबल वरनं किंवा या ग्राफ वरनं कळू शकेल. आणि मग तो 0 शॅडो डे त्या ठिकाणी होईल. मग अशाच प्रकारे प्राईम व्हर्टिकल जो आहे तो आपल्या अक्षांश रेषेच्या वर येईल का? हो, हा चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. खरं प्राईम व्हर्टिकलचा मी उल्लेख केला नसता तरी चाललं असतं. कदाचित त्यामुळे जास्त काही लोकांचा गोंधळ. हॅलो, मोनी सरांचं कनेक्शन गेलं वाटतं. हॅलो अर्चित. हा, मोने सरांचं कनेक्शन परत गेलेलं दिसतंय. येतो. पण दरम्यान जरा तुम्हाला धक्का दे. हा, ओके. हॅलो. हा हॅलो. हा अर्चित,
मोने सरांचा कनेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम परत झालेला दिसतोय. दरम्यान मी तुला एक सुचवतो असं की एक प्रश्न इथे असा आहे की इन ॲनिमेशन द ट्रॅजेक्टरीज ऑफ सन शुड हॅव बीन पॅरलल टू इच अदर. तर मला वाटतं ह्याच्याबद्दल तू जरा सांगू शकशील का? ऍक्च्युली म्हणजे सरांनीच एक्सप्लेन केलं तर चांगलं होईल, सो त्यांनाच विचारू आपण. बर बर. सरांचं काय परत पूर्ण कनेक्शन गेलेलंच दिसतंय. सर जॉईन झालेत आहे परत. ऍक्च्युली ते दिसतंय तिथे, पण काहीतरी अनस्टेबल असणार नेटवर्क. सर सर आवाज येत नाहीये आले, मी तुमचा. आले. तुम्हाला अनम्यूटचं हे देतोय ऑप्शन, तर अनम्यूट करा. सर आवाज येत नाहीये तुमचा. हा आता बोला. हा आता आता येतोय. हो हो येतोय. हा 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 हा, बोला, प्रश्न काय आहे? हा तेच तुम्ही सांगत होता तेवढ्यात डिस्कनेक्ट झाला. हम्म. प्राईम व्हर्टिकल हा अक्षांश हा हा, रेषेच्या वर येईल. येस येस येस. तर तो प्राईम व्हर्टिकल वर कुठले, आता हे बघा, सूर्याचा आपण आता इथे विचार करतोय, तारे सुद्धा प्राईम व्हर्टिकल वर येतात. कोणते तारे प्राईम व्हर्टिकल वर येतात? जे विषुववृत्त आणि आपलं अक्षांश याच्या मध्ये ज्यांचं क्रांती आहे किंवा मध्ये जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एखादा ताराची क्रांती 10 आहे, म्हणजे विषुववृत्तापासून तो 10 डिग्री उत्तरेला आहे, तर तो पण प्राईम व्हर्टिकल वर येऊ शकतो. पण झेड वर येईल असं नाही. झेड वर केव्हा येईल? जो 19 वरचा तारा आहे, म्हणजे त्या दिवशी सूर्य असेल तर सूर्य, किंवा अगदी तुम्हाला उदाहरण सांगायचं तर स्वाती नक्षत्राची जी तारका आहे अल्फा बोटीस, ती स्वाती नक्षत्राची तारका बरोबर विषुववृत्ताच्या 19 डिग्री उत्तरेला आहे आणि आपण पण 19 डिग्री उत्तरेला आहोत. हा, त्यामुळे ती रोज आपल्या डोक्यावर येते, फक्त ती वेळ बदलते. तर 19 वरचा तारा झेड वर येईल बरोबर, किंवा सूर्य असेल तो, चंद्र असेल तर. हा, आणि एरवी तो प्राईम व्हर्टिकलवर येईल, पण डोक्यावर येणार नाही. त्याचं अक्षा म्हणजे त्याची उंची, वेळ ती वेगळी असेल. आपल्याला झिरो शॅडो डे साठी सूर्य डोक्यावर हवाय. तर स्वाती ज्यांना कळते, तारका पाहता येते किंवा माहिती आहे किंवा ते पाहून घेतील नकाशावरनं म्हणा किंवा सॉफ्टवेअर मधनं म्हणा, त्यांनी जरूर हा प्रयोग करावा. की आता तो महिना चालू आहे, चैत्र वैशाख वगैरे, तर आता साधारणपणे रात्री 12च्या सुमाराला स्वाती बरोबर आपल्या डोक्यावर येऊ शकते. आता ते तो नेमका दिवस वगैरे पाहावं लागेल, पण असं सांगण्याचा मुद्दा हा आहे, प्राईम व्हर्टिकलचा हा आहे उद्देश. सर एक पुढचा प्रश्न- मला इथे छान प्रश्न दिसतोय की जो मलाही पडला होता खरं म्हणजे, की हम्म. वाय इक्वेटर वॉज शोन इन व्हर्टिकल पोझिशन. म्हणजे वैश्विक वृत्त हे त्या मॉडेलमध्ये व्हर्टिकल पूर्ण दाखवलं होतं. पण शाळेपासून जे कायम शिकत आलो आहोत की विषुववृत्त हे हॉरिझॉन्टल दाखवलं जातं सगळ्या चित्रांमध्ये किंवा मॉडेल्समध्ये. बरोबर. तर हे वेगळेपण किंवा त्याच्या मागचा सिग्निफिकन्स काय आहे, हेतू काय आहे? हा, करेक्ट. आपण जेव्हा ते जे हॉरिझॉन्टल दाखवलं जातं क्षितिज समांतर, तेव्हा ते ना आपण शाळेमध्ये पृथ्वी गोलाचा भाग शिकत असतो. आणि आकाश जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा आपल्या मगाशी अक्षांशाच्या दृष्टीने. ते मगाशी सांगितलं तसं, मगाची आकृती तू दाखवशील का हे हर्षित, आपली पहिली? हो सर, हो सर. हा, सिलेशियल स्फिअर. हा, हे बघा. ओके. अरे तर पृथ्वीच्या विषुववृत्तावर जो मनुष्य उभा आहे, तो जेव्हा आकाशात पाहिल तेव्हा त्या विषुववृत्ताला पॅरलल असं वर्तुळ आकाशात असेल. प्रोजेक्शन म्हणजे थोडक्यात असेल, माहिती काय, प्रत्यक्षात अस्तित्वात नसेल, पण थेरॉटिकली त्याला पॅरलल असलेले बिंदू असणार, ते म्हणजे आकाशातलं विषुववृत्त. म्हणजे ते व्हर्टिकलच होणार, कारण आपण वर आकाशात पाहणार ना, आपण आहोत पृथ्वीवर. आणि आकाशातलं विषुववृत्त म्हणजे काय, ह्याच विषुववृत्त पृथ्वी समजा फुगत फुगत गेली तर त्या आकाशाच्या गोलावर ते विषुववृत्ताची कुठेतरी रेष उमटेल. आणि आपण जेव्हा आकाश पाहतो तेव्हा आपण वरती पाहतो, म्हणजे आपल्याला ते सगळं व्हर्टिकल असतं पोझिशन, म्हणून ते व्हर्टिकल दाखवलेलं आहे. मग तशीच पोझिशन आहे खरी विषुववृत्ताची. पण आपण शाळेमध्ये सिलेशियल स्फिअर शिकत नाही ना, शाळेमध्ये भूगोलाचा गोल शिकतो. बरोबर तर बरोबर. त्यामुळे ते आपल्याला हॉरिझॉन्टल असतं. हा हा.
ओके, मला वाटतं शंका दूर झाली असेल तुमची. हो, अगदी. एक शेवटचा प्रश्न घेतो मी, त्यानंतर सतीश काकांकडे मी सोपवतो. 20 मार्च 2021 ला 15:07 सूर्याने जे विश्ववृत्त ओलांडलं असं तुम्ही म्हणालात, तर ती भारतीय प्रमाण वेळ आहे की आंतरराष्ट्रीय? नाही, ती भारतीय प्रमाण वेळ आहे. ओके ओके. सतीश काका तुम्ही continue मला करू इथे एक चॅट बॉक्स मध्ये कोणीतरी स्वतःला अनम्यूट करण्याकरता रिक्वेस्ट करतायत. त्यांचं म्हणणं आहे की तो प्रश्न टाईप करायला खूप अवघड आहे. 1 मिनिट, मी जरा लोकेट करता येते का बघतो आणि त्यांना अनम्यूट करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे आपण असं अलाउ करत नाही, पण आता हा एकच शेवटचा आपण प्रश्न घेऊया आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूया. दिलीप जोगी म्हणून एक जण आहे. हा, मी Yes. तुम्हाला अनम्यूट करतोय, जरा तुम्ही पटकन तुमचा प्रश्न विचारा. म्हणजे तुम्हाला स्वतःला अनम्यूट करायला लागेल. आता तुम्ही विचारू शकता. गुड आफ्टरनून सर, मी दिलीप जोगी बोलतोय, महाराष्ट्रावरून. येस. सर, मी 2 वर्षापूर्वी सूर्य मंदिरला गेलो होतो, ते मार्च मध्ये बहुतेक. त्यावेळेला जपान मधून काहीतरी मंडळी आली होती. ते लोक सर्व कर्कवृत्तावरतील, म्हणजे जे आपले जे तुम्ही सांगितलं 23.5 डिग्री म्हणजे पुढे जातात, त्या दिवसासाठी ते सूर्य जे कुठे कुठे ट्रॅव्हल होते त्या सर्व ठिकाणीची ते व्हिजिट घेत होतात. म्हणून आपला संस्कृतीमध्ये कुठे काहीतरी असं संस्कृतीमध्ये जोडलं गेलेलं आहे का की हे दिवस जे आहे ते काही धार्मिक संस्थाला काही किंवा काही धार्मिक हे आपण त्या धार्मिक मान्यताला काहीतरी जोडले गेलेलं आहे का, की जापानीज लोक ह्या दिवसाला का फार महत्व देतात? झाला प्रश्न तुमचा, झाला विचारून? हो सर. ऐक. हा ओके. ते आता जपानचे लोक कुठले नेमक्या ठिकाणी गेले होते, ते कुठल्या दिवसाला महत्व त्यांनी दिलं हे आपलं स्पष्ट नाही झालं या प्रश्नामध्ये. पण तुमचा रोख प्रश्न आता असा आहे की काही धार्मिक किंवा काही अशा गोष्टींशी हे जोडलं गेलंय का? तर जोडलं गेलंय. उदाहरणार्थ आता कोल्हापूरला आपल्याला महालक्ष्मी आहे माहिती असेल, तर ते कोल्हापूरला काही एका विशिष्ट डिक्लिनेशन सूर्याचं असेल तेव्हा ती सूर्याची किरणं त्या मूर्तीच्या पायावर येतात. म्हणजे अर्थात ते असं जुळतं, म्हणजे बरोबर ते जुळलं म्हणजे त्या सूर्याचं डिक्लिनेशन किंवा क्रांती ही तितकी झाली की ते बरोबर त्या दिवशी ते होणार. आणि मग त्याला ते धार्मिक महत्व येतं की बघा सूर्याची किरणने अभिषेक केला मूर्तीवर किंवा चरणांवर वगैरे, असा ते रूप देतो. तेव्हा असं होऊ शकतं की असे काही आपण गोष्टीशी ते जोडू शकतो की या दिवशी बाबा सावली इथे. आता साधी गोष्ट आहे, हे धार्मिकचं तुम्ही बोलताय, पण आता घरामध्ये सुद्धा जर आपली किचन हे पश्चिम किंवा पूर्व असं जर फेसिंग असेल तर आपल्याला सुद्धा घरामध्ये गृहिणीला हा अनुभव येतो की अमुक दिवशी बाबा ते सूर्याची किरण अशी तिरपी येतात इथे, किंवा माझ्या डोळ्यावर येतो बरोबर ते सूर्य अमुक दिवसानंतर कधीच मला त्रास होत नाही सूर्याचा आहे. तर कारण सूर्य मागे पुढे दक्षिणेकडे उत्तरेकडे होतो तेच आहे. ते आपण आता व्यावहारिक गोष्टीशी जोडायचं का धार्मिक गोष्टीशी जोडायचं का आणखीन कोणत्या गोष्टीशी जोडायचं हे आपल्यावर आहे. तेव्हा मला वाटतं तो तशा तऱ्हेचा प्रश्न किंवा उत्तर आहे आपल्याला. ओके. बरं, आता एक मला वाटतं सचिन, आपण कार्यक्रमाची सांगता करूया. फक्त मगाशी एक अर्धवट राहिलेला मुद्दा, कारण मोने सर डिस्कनेक्ट झाले होते आणि तेव्हा एक मुद्दा असा कोणीतरी मांडला होता की ह्या ॲनिमेशन मध्ये सूर्याच्या ज्या वेगवेगळ्या ट्रॅजेक्टरीज दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या दिवशीच्या, त्या एकमेकांना पॅरलल असल्या पाहिजेत. तर मोरे सर, ह्याचं उत्तर मी देऊ शकेन असं मला वाटतंय. त्यामुळे काही चुकत असेल तर तुम्ही सांगा. पण हा मुद्दा थोडासा तांत्रिक जास्त आहे आणि खगोलीय कमी आहे, म्हणून मी सांगतो की ऍक्च्युली हा मुद्दा अतिशय बरोबर आहे की या ट्रॅजेक्टरीज एकमेकांना पॅरलल पाहिजेत. कारण एकाच ठिकाणाहून, म्हणजे मुंबई असेल, ठाणे, पुणे, कुठलंही असेल, पृथ्वीवरचं कुठलंही ठिकाण, इथून सूर्याची जी रोजची ट्रॅजेक्टरी दिसते, पूर्वेला उगवून डोक्यावर येऊन पश्चिमेला मावळणं, हा जो प्रकार आहे, डोक्यावर असं नाही म्हणता कामा, कारण रोज तो डोक्यावर येत नाही, पण प्रत्येक दिवशीची ही जी ट्रॅजेक्टरी आपल्याला कुठल्याही ठिकाणावरून दिसते ती वर्षभरात बदलत असते. वर्षभर ती रोज बदलत असते, पण त्या सगळ्या ट्रॅजेक्टरीज ह्या एकमेकांना पॅरलल असतात. हा मुद्दा अतिशय रास्त आहे.
फक्त याच्यात ॲनिमेशन करताना जे टू द स्केल करण्यामध्ये जे प्रॉब्लेम येतात त्यामुळे फक्त ते ॲनिमेशन मध्ये प्रत्यक्षात तसं तंतोतंत दिसलं नाही, एवढाच तो मुद्दा आहे. पण हा मुद्दा मांडलाय तो अगदी बरोबर आहे, अचूक आहे, आणि तो फक्त हे स्पष्टीकरण मी दिलं. मोने सर, आणखीन काही याच्यावर टिप्पणी करायची असेल तर तुम्ही प्लीज करा. नाही, ते दिलेलं बरोबर आहे स्पष्टीकरण, की सूर्याचा रोजचा मार्ग हा त्या इक्वेटरला पॅरललच असतो. कारण डेक्लिनेशन आपण म्हटलं ना, बघा ना, आता आपल्या अक्षांश आहेत केले पृथ्वीवरचे, विषुववृत्तापासून आपण 19 डिग्रीवर आहोत, दिल्ली 28 डिग्रीवर आहे. तर ह्या सगळ्या ज्या अक्षांश आहेत ते एकमेकांना पॅरललच आहेत. तसंच सूर्याची ट्रॅजेक्टरी होणार आहे, ती मूळ विषुववृत्ताला पॅरललच होणार आहे. पण आता काय होतं माहितीये का, की सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला करता नाहीये. म्हणजे आता अॅनिमेशन मध्ये काही प्रत्येक गोष्टीला मर्यादा पडतात, सगळ्या गोष्टी आपण एकत्र दाखवू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, आता मुद्दा निघाले म्हणून 2 मिनिटं. हे बघा, सूर्य मालिकेचं जर मॉडेल आपण दाखवायचा प्रयत्न केला बाय साईज आणि बाय डिस्टन्स, आता साईजनी जर केलं तर समजा 150 मीटर व्यासाचा सूर्याचा गोल आपण आपल्या बागेमध्ये ठेवला, तर सूर्य गुरु हा सर्वात मोठा ग्रहाचा गोल फक्त 13 सेंटीमीटर व्यासाचा होईल. म्हणजे 150 सेंटीमीटर कुठे आणि 13 सेंटीमीटर कुठे. ओके, ते साईज वाईज आपण मेंटेन केलं स्केल. तर तुम्ही जर म्हणाल की अंतर पण मेंटेन करू, तर तुम्हाला तुमच्या बागेतल्या सूर्यापासनं तो 13 सेंटीमीटरचा गुरु हा पाऊण किलोमीटर अंतरावर ठेवायला लागेल. म्हणजे आता हे व्यावहारिक नाही होणार त्याचं मॉडेल दाखवणं तुम्हाला. तर बाय साईज तरी तुम्ही दाखवू शकता, तर डिस्टन्सनी दाखवणं कठीण आहे स्केल घेतलं तरी. तर तसं काही वेळेला ह्या अडचणी येतात. तुम्ही सगळ्या संकल्पना, सगळ्या गोष्टी एकत्र आणू शकत नाही, त्याला मर्यादा लागतात. म्हणजे त्या तेवढ्या पुरत्याच पाहिजे असतात. म्हणजे आता इथे या अॅनिमेशनचा उद्देश सावली कशी सरकते, पायाखाली कशी येते हे दाखवण्याचाच होता. आणि त्यांनी तो जास्त चांगला प्रयत्न केला. त्या काही अतिशय अनपॅरलल होते असं मला नाही वाटलं, ते पॅरललच होते बरेच. हा, म्हणजे ऍक्च्युली जे फक्त स्थिर चित्रामध्ये दिसतं त्यापेक्षा अॅनिमेशन मध्ये पूर्ण ट्रॅजेक्टरी दिसते, कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होतो. त्याचा हेतू होता. हा मुद्दा तांत्रिक दृष्ट्या बरोबर असला तरी ती अॅनिमेशनची लिमिटेशन्स आहेत एवढंच फक्त भाग्य घ्यायचं लक्षात. बरोबर. सो मला वाटतं आपण आता ऑलरेडी 12:40 होत आलेले आहेत, त्यामुळे आणि तांत्रिक अडचणींचा नमुना आपण आज प्रत्यक्ष कार्यक्रमातही बघितला होता. तर मला वाटतं आता आपण कार्यक्रमाची सांगता करूया. आणि अर्चितने उल्लेख केल्याप्रमाणे लवकरच ही जी वेगवेगळी ॲप्स अवेलेबल आहेत की जी स्वतःला वापरून ह्याबद्दल अधिक आपल्याला समजून घेता येतं, एकूणच ॲस्ट्रॉनॉमी हा विषय अधिक समजून घेता येतो. आणि ॲपवर बघण्याचा फायदा असा असतो की ज्याचं थेट आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण करताना वापर करून त्याचं कोरिलेशन करता येतं. आणि ह्या दृष्टीने आपण लवकरच एक वेबिनार आयोजित करणार आहोत. तर एक मला वाटतं पुढच्या 2-3 आठवड्यातच हे आयोजित केलं जाईल. आणि त्याची सूचना अर्थातच विज्ञान विभागाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देण्यात येईल. सो स्टे ट्यून्ड म्हणतात तसं माझी विनंती आहे की आमची पुढची सूचना येण्याची वाट बघा आणि आपण ह्या महिन्यातच शक्यतो हा कार्यक्रम नक्की करू. माझी सर एकच मिनिट, माझी प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना विनंती राहील की हा कार्यक्रमाचं आपलं जे काही मूल्यमापन असेल, बरं वाईट किंवा काय, अमुक एक मुद्दा समजला, हे स्पष्टीकरण चांगलं झालं, हे समजलं, असं जे काही असेल ते जर कृपया आपण विज्ञान विभागाला कळवलं तर ते चांगलं होईल. म्हणजे त्याला फीडबॅकनी त्या माणसाला पण सुधारता येतं किंवा कळतं की काय नेमकं आपल्याला करायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे, काय सांगायला नको. या फीडबॅकसाठी आपला फीडबॅक जरूर आपण विज्ञान केंद्राकडे कळवावा ही आपल्याला विनंती. खरंय. आणि म्हणजे विज्ञान विभाग तर त्या दृष्टीने नेहमीच ओपन माइंडेड आहे. किंवा मोने सर, तुम्ही स्वतः सुद्धा मी नेहमी बघितलंय, तुम्ही एवढे मोठे ज्येष्ठ अभ्यासक आहात, पण तुम्ही आमच्या छोट्या छोट्या सूचनांचा सुद्धा अगदी स्वीकार करता आणि त्यावर लगेच त्याप्रमाणे तुम्ही कार्यवाही करता. मला हा तुमचा विशेष गुण नेहमीच आवडतो. आणि विज्ञान विभागाचाही प्रयत्न हाच असतो की आपल्या कार्यक्रमामध्ये सातत्याने काही ना काही सुधारणा होत राहावी. कारण काय कार्यक्रम आयोजित जे करत असतात त्यांना त्यातल्या अडचणी माहिती असतात आणि त्या अडचणी सांभाळता कधी कधी काही गोष्टी राहून जातात. त्यामुळे आपल्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. सरांनी रिक्वेस्ट केल्याप्रमाणे जरूर आम्हाला याचा फीडबॅक द्या
आणि त्याप्रमाणे आम्हालाही जरा प्रोत्साहन मिळेल की आणखी नवनवीन काहीतरी सुधारणा करणं आणि नवनवीन कार्यक्रम आपल्या सर्वांपुढे आणणं. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. मोने सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.